साल 1992. संध्याकाळची वेळ होती. हरियाणातील एका छोट्या खेडेगावात एका मातीच्या घरासमोर अंगणात खाटेवर बसलेली एक स्त्री मोठ्या आवाजात कोणाला तरी हाक मारत होती. "ए ज्योती, किती वेळ झालं? कुठे मरून बसलीस?" पण समोरून कोणताही आवाज आला नाही. "ए ज्योती, मेलीस की काय? इकडे ये पटकन." तेवढ्यात घराच्या आतून एक तरुणी धावत बाहेर आली. तिचं वय सुमारे 25-26 वर्ष दरम्यान असावं. विस्कटलेले केस, अंगावर जुनी साडी, हात पिठाने भरलेले. ती त्या महिलेच्या समोर येऊन उभी राहिली. "किती वेळ झालं मी गळा फाडून ओरडत आहे. तुझ्या कानात काय कापूस भरलाय का?" "आई, मी स्वयंपाक करत होते. कुकरच्या शिट्ट्यांमुळे तुमचा आवाज ऐकू आला नाही. बोला, काय काम आहे?" "माझे पाय खूप दुखत आहे, जरा दाबून दे." "पण आई, मी चुलीवर भाजी ठेवली. ती उतरून येऊ का? मग लगेच तुमचे पाय दाबून देते." "ए, तुझी इतकी हिंमतच कशी झाली? मला उत्तर देतेस?" "नाही आई, मी फक्त." "पाय दाबतेस की नाही?" "दाबते दाबते." ती खाली बसली आणि तिच्या सासूचे पाय दाबू लागली. अंधार पडल्यामुळे ज्योतीचा पती सुरेंद्र घरी येण्याची वेळ झाली होती. तिला भीती होती की जर स्वयंपाक वेळेत झाला नाही तर आज पुन्हा तिला त्याच्या शिव्या खाव्या लागतील व त्याच्या मारहाणीचाही सामना करावा लागेल. आणि शेवटी जे घडण्याची भीती होती तेच घडलं. ठरलेल्या वेळी सुरेंद्र घरी आला. स्वयंपाक तयार नसल्याचं पाहून तो संतापला आणि मोठमोठ्याने ज्योतीला शिवीगाळ करू लागला. हे तिच्यासाठी रोजचंच झालं होतं. ती स्वयंपाक करत असताना तिची सासू मुद्दाम तिला आवाज द्यायची आणि काही ना काही दुसरेच काम सांगायची, जेणेकरून तिला स्वयंपाक करण्यास उशीर होईल. आणि मग सुरेंद्र घरी आल्यावर त्याला वेळेत जेवण मिळेल नाही की तो तिला मारहाण करायचा. कधी लाथांनी, कधी बुक्क्यांनी, तर कधी दांडक्याने व बेल्टने तो तिच्या शरीरावर प्रहार करायचा. जोपर्यंत त्याचा राग शांत होत नाही तोपर्यंत तो तिला मारतच राहायचा. आणि तिची सासू हे सर्व शांतपणे बसून पाहत राहायची. ज्योतीने अनेकदा सुरेंद्रला समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याने कधीच तिचं ऐकलं नाही. दररोज संध्याकाळी तो दारू पिऊन घरी यायचा आणि जर जेवण वेळेत मिळेल नाही तर तिला मारहाण करायचा. आजही तेच झालं. घरी आल्या आल्या त्याने ज्योतीला खूप मारलं. त्यानंतर तो आपल्या खोलीत निघून गेला व त्याने 15 मिनिटात जेवण आणायला सांगितलं. ज्योतीच्या गालांवर लालसर वण उठले होते. केस ओढल्यामुळे तिच्या वेणीचे काही केस सुटून अस्ताव्यस्त झाले होते. तिच्या डोळ्यात पाणी साठलं होतं. ती कशीबशी जमिनीवरून उठली व साडी सावरत परत स्वयंपाकघरात गेली आणि अर्धवट राहिलेला स्वयंपाक पूर्ण करू लागली. सगळ्यांना जेवण वाढून झाल्यावर ती स्वतः जेवायला बसली, पण एकही घास गळ्याच्या खाली गेला नाही. तिच्या वेदना समजून घेणारं घरात कुणी नव्हतं. घरात तिची सासू, तिचा नवरा आणि तिचे सासरे होते, जे पॅरालिसिसमुळे पूर्णपणे अंथरुणाला खिळले होते. ज्योतीला आपल्या आईच्या मायेची आठवण आली आणि ती ओक्साबोक्सी रडू लागली. बराच वेळ ती रडत होती. तिच्या रडण्याने कोणालाच काही फरक पडत नव्हता. तितक्यात ती सुरेंद्राच्या आवाजाने डचकली. तो जोरजोरात ओरडत तिला त्यांच्या खोलीत बोलत होता. तिने अन्नाचा एक घासही नीट खाल्ला नव्हता. तसेच ते ताट भिंतीलगत असलेल्या कपाटाखाली सरकून ती बाहेर गेली. हे स्वयंपाकघरच तिच्यासाठी संपूर्ण घरातली एकमेव जागा होती, जिथे ती शांतपणे मन भरून रडू शकत होती. चूल, कपाट आणि भांडी हेच आता तिच्या दुःखाचे साथी बनले होते. तिचे लग्न झाल्यापासून तिच्या सासूने स्वयंपाकघरात कधी पायही ठेवला नव्हता. त्यामुळे जेव्हा कधी ज्योतीला जेवायची इच्छा नसेल किंवा जेवण अर्धवट राहील तेव्हा ती तसेच ते ताट कपाटाखाली सरकून बाहेर निघून जायची. ज्योतीने स्वयंपाकघराच्या दरवाजाला बाहेरून कडी लावली आणि ती आपल्या खोलीत गेली. कारण जर तिच्या सासूने ते अर्धवट ताट पाहिलं तर ती पुन्हा म्हणेल की अन्न फेकून द्यायला तुझ्या आईबापाच्या घरातून येत नाही. ती एका आवाजात न आल्यामुळे सुरेंद्रने तिला प्रथम एक जोरात चापट मारली आणि नंतर आपल्या शरीर सुखाची भूक भागून तो एकीकडे वळून झोपी गेला. ज्योती मात्र तशीच निर्जीव नजरेने पडून छताकडे बघत राहिली
विश्वास आणि प्रेम हे सुखी वैवाहिक जीवनाचा पाया असतो, पण त्यांच्या नात्यात त्यापैकी काहीच नव्हतं. सुरेंद्रला तिच्यावर ना विश्वास होता ना प्रेम. त्याचं प्रेम फक्त बिछाण्यापुरतेच मर्यादित होतं. सकाळ होताच ज्योती गावातल्या सरकारी नळावर पाणी आणण्यासाठी गेली. जर थोडा जरी उशीर झाला तर मोठी रांग लागायची आणि मग घर गाठायला व स्वयंपाक तयार करायला उशीर व्हायचा. मग तिचा संपूर्ण दिवस सुरेंद्राच्या तिरकस बोलण्याने आणि सासूच्या टोमण्याने जायचा. म्हणूनच ती रोज नवरा उठण्याच्या आधीच पाणी आणायला जायची. तिने डोक्यावर पदर घेतला होता, जो तिच्या चेहऱ्यापर्यंत होता, असा की तिचा संपूर्ण चेहरा झाकला जाईल आणि ती व्यवस्थित कामही करू शकेल. चेहऱ्यापर्यंत पदर घेण्यामागे 2 कारणं होती. पहिलं म्हणजे त्यांच्या गावातील परंपरा आणि दुसरं म्हणजे काल रात्री सुरेंद्रने मारलेले गालावरील वण लपवण्यासाठी. त्याच्या मारहाणीमुळे तिचा संपूर्ण चेहरा सुजला होता. ती नळापाशी पोचली तेव्हा तिथे आधीच 2 बायका उभ्या होत्या. कदाचित त्यासुद्धा सासू किंवा नवऱ्याच्या भीतीने लवकर पाणी भरायला आल्या असाव्यात. ज्योती त्या दोघींच्या मागे जाऊन उभी राहिली. तेवढ्यात अचानक कोणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिने मागे येऊन पाहिलं तर तिच्याच वयाची मनीषा तिच्या मागे येऊन उभी होती. ज्योती आनंदाने म्हणाली, "अरे मनीषा, तू? का गं ज्योती, आज तर तू पाणी भरायला खूप लवकर आलीस." "मनीषा, मी रोजच लवकर येते, पण तूच उशिरा येतेस." तेवढ्यात ज्योतीचा नंबर आला आणि ती आपला हंडा भरण्यासाठी खाली वाकली. त्यावेळी तिचा पदर थोडासा मागे सरकला. तिने झटकन तो पुन्हा व्यवस्थित केला, पण त्याआधीच मनीषाने तिच्या चेहऱ्यावर बोटांचे वण पाहिले होते. तिने पुढे जाऊन हळू आवाजात विचारलं, "ज्योती, तुझ्या चेहऱ्यावर हे कसले वण आहेत?" ज्योती पदर व्यवस्थित करत म्हणाली, "काही नाही मनीषा." "खोटं बोलू नकोस ज्योती, मला स्पष्ट दिसतंय की तुझा चेहरा सुजला आहे. सांग, काय झालं? काल तुझ्या नवऱ्याने पुन्हा तुला मारलं का?" ज्योतीच्या डोळ्यात अश्रू तरळले. "काही नवीन नाही गं मनीषा, आता हे रोजचंच आहे. ते जाऊ दे, तू सांग, तुझं काय चाललंय?" मनीषाने एक सुस्कार टाकला आणि म्हणाली, "काय चालणार? घर सांभाळणं, नवऱ्याची सेवा करणं आणि मुलांचं संगोपन करणं." यावर ज्योती म्हणाली, "तुझं बरं आहे मनीषा, किमान तुझी सासू तरी नाही आहे." "अगं ज्योती, तिची आठवणही काढू नकोस. ती 1 नंबरची क्रूरबाई होती. जिवंत असताना तिने कधीच मला नीट सुखाने जगू दिले नाही. रोज घरात कटकटी चालू असायच्या. एक दिवससुद्धा शांतपणे घास खाऊ दिला नाही. ती असताना रोज मला फक्त लाथा आणि शिव्या खायला मिळत होत्या. पण आता निदान थोडं तरी बरं आहे. मार तर काय आतासुद्धा खावा लागतो, पण कधी कधी मात्र दिवसभर मिळणाऱ्या टोमण्यांपासून माझी आता सुटका झाली आहे." ज्योती तिच्याकडे एकटक पाहत म्हणाली, "मनीषा, असं का होतं गं? सगळी दुःख, यातना फक्त बायकांच्याच वाटेलात का याव्यात? देवाने फक्त आपल्याच पदरी दुःख टाकलं आहे का?" "ज्योती, तू अगदी बरोबर बोलतेस गं. आपली जातच अशी आहे. लग्न झाल्यावर सर्व काही गपगुमानं सहन करावं लागतं." यावर ज्योती म्हणाली, "हो, हे खरं आहे. 10-12 वर्षांची असताना बापानं घरात बसून ठेवलं आणि म्हणाले, मोठी होऊन काय करणार? घरच तर सांभाळणार आहे. नेहमी आई बाबा एकच गोष्ट सांगायचे, तू परकधन आहेस." त्यानंतर 16 वर्षांची होताच या गावात पाठवलं. मग काय, रोजच सासूचे टोमणे आणि नवऱ्याचा मार. आपल्या समाजाने प्रत्येक स्त्रीच्या नशिबात हेच लिहून ठेवले. त्यासाठी देवाला तरी कशाला दोष द्यायचा? आणि आपल्या गावातील लोकांची मानसिकतासुद्धा अशीच आहे. यात काही बदल होणार नाही, पण निदान एका तरी दुःखातून तू मुक्त झाली आहेस." यावर मनीषा म्हणाली, "कोणत्या दुःखातून ज्योती?" "मनीषा, तुझा मुलगा आहे ना, निदान त्या ओझ्यातून तरी तू मुक्त आहेस." "कसली मुक्ती ग ज्योती? जर मुलगी असती तर तिने निदान माझे दुःख तरी वाटून घेतले असते. पण हा मुलगा पूर्णपणे त्याच्या बापाच्या पावलावर पाऊल टाकतोय. उलटं तर असं बोलतो ना, विचारू नकोस. मुलगी असती म्हणजे तिला आपल्या आईवर प्रेम असतं. मनीषा, तो सुद्धा तुझी काळजी घेईल ग. फक्त त्याला प्रेमाने सांभाळ."
मनीषा तोंड वाकडं करत म्हणाली. प्रेमाची भाषा त्याच्या बापाप्रमाणे त्यालाही समजत नाही. मनीषाने तोंड वाकडं केलेलं पाहून ज्योती हसायला लागली आणि म्हणाली, तू खूप छान आहेस ग. तुझ्याशी बोललं की मन हलकं होतं. बरं, आता मी निघते. नाहीतर आई पुन्हा दिवसभर टोमणे मारतील. पाणी आणायला गेली की तिकडे तासभर गप्पा मारत बसते. हे ऐकून मनीषा म्हणाली, हेच मला कधी समजत नाही. ती तुझ्यावर एवढे अन्याय करते आणि तू एक आहेस, तिला आई म्हणतेस. ती आई म्हणण्याच्या लायकीची नाही. ती चिडेल आहे, चिडेल. ते पण वडाच्या झाडावरची. एकदा मागे लागलं की सोडत नाही. ज्योती तिच्या तोंडावर बोट ठेवत म्हणाली, हळू बोल. वेड लागलंय का तुला? कोणाला ऐकू गेलं आणि जर आईंना कळलं तर माझी वाट लागेल. त्यानंतर दोघीही बोलत बोलत घराच्या दिशेने निघाल्या. मनीषा ज्योतीच्या घराच्या 2-3 घरे सोडून पुढे राहत होती. नावाने ती फक्त शेजारी नव्हती, पण तिची ती खरी मैत्रीणही होती. गावातली इतर बायकांशी ज्योती फारसं बोलत नव्हती, कारण त्या तिथं प्रत्येक गोष्टींचं गुपित तिच्या सासूला सांगायच्या. पण मनीषा मात्र तशी नव्हती. तिने कधी तसं केलं नाही. संपूर्ण दिवसाच्या थकावटीतून सकाळच्या वेळी थोडी तरी ज्योती मनीषाच्या बोलण्यावर हसत असायची. नाहीतर तिचा पूर्ण दिवस रडतच जायचा. मनीषा खूप हसतमुख आणि प्रेमळ स्वभावाची होती. तिच्या आयुष्यातसुद्धा दुःख कमी नव्हतं, पण ज्योतीच्या आयुष्याच्या तुलनेने तिचं जीवन तरी बरं होतं. गप्पा मारत मारत दोघी ज्योतीच्या घराजवळ पोचल्या. तेव्हा ज्योती घाबरून तिला म्हणाली, आता तू लवकर पुढे जा, नाहीतर आईने तुला माझ्यासोबत पाहिलं तर मोठा गोंधळ करतील. हो ग, जाते जाते. ज्योतीने कडेवरील हंडा आणि डोक्यावरील घागर खाली उतरून ठेवली. तितक्यात तिची सासू बाहेर आली. का ग, तुला इतका वेळ कसा लागला? आई, नळावर खूप गर्दी होती, त्यामुळे उशीर झाला. किती वेळा सांगितलं, थोडं लवकर जात जा. पण महाराणी आरामात पाय पसरून झोपलेली असते. जर उद्यापासून तुला उठायला थोडा जरी उशीर झाला तर दांडक्याने मारून मारून तुझे पायच तोडून ठेवेल. ज्योती मान खाली घालून आतमध्ये गेली. त्यानंतर तिने घरातील पटपट काम उरकायला सुरुवात केली. काही वेळाने सुरेंद्र देखील शेतात त्याच्या कामावर गेला. ज्योतीने सर्व स्वयंपाक पूर्ण केला. दुपारी सर्व काम वगैरे आटपून आणि जेवण करून ती थोड्या वेळासाठी आपल्या खोलीत जाऊन आराम करू लागली. पण तितक्यात तिच्या सासूने आवाज दिला, ज्योती, गायांना चारा द्यायची वेळ झाली आहे. रोज तुला याची आठवण करून द्यायची का? पण आई, 1 तासापूर्वी मी सर्व गायींना चारा आणि पाणी दिलं होतं. तिची सासू रागात तिला म्हणाली, जा, गोठ्यात जाऊन बघून ये, त्यांच्यापुढे चारा आहे की नाही. ठीक आहे आई, असं म्हणत ज्योती गोठ्याकडे गेली. ज्योतीला माहीत होतं की सासूशी वाद घालणं म्हणजे म्हशीसमोर बीन वाजवण्यासारखं होतं. तिची सासू तिला थोड्या वेळसुद्धा आराम करू देत नसायची. काही वेळाने जेव्हा ज्योती गायींना चारा देऊन परत आली, तेव्हा सासूने तिच्यासमोर एक मोठी गोणी भरलेले गहू ठेवले. ज्योती गहू पाहून म्हणाली, आई, काही दिवसांपूर्वीच तर गहू निवडून दळून ठेवले आहे आणि आणखीन त्यातले बरेच पीठ शिल्लक आहे. यावर तिची सासू म्हणाली, माहीत आहे मला, पण आधीच दळून ठेवलं म्हणजे नंतर त्रास होणार नाही. आणि तसे पण पुढच्या महिन्यात पावसाळा सुरू होईल, मग पाणी लागून सगळं धान्य खराब होईल. ज्योती काही न बोलता गहू निवडायला बसली आणि नंतर हाताने जाता फिरवत दळू लागली. पोटभर न जेवल्यामुळे तिला खूप अशक्तपणा जाणवत होता. सतत भोवळ येत होती आणि तिचे डोळेही मिटायला लागले होते. पण सासूशी वाद घालणं म्हणजे स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं होतं. कारण जर तिने काही बोलण्याचा प्रयत्न केला तर सासू सगळं सुरेंद्रच्या कानावर घालून त्याला भडकवेल आणि त्यानंतर काय होईल हे तिला ठाऊक होतं. कसंबसं स्वतःला सावरत ती जाता फिरत होती, तर सासू बाजूला खाटेवर बसून तिच्यावर नजर ठेवून होती. संध्याकाळी स्वयंपाक करताना ती चुलीवरून भाजीची कढई खाली उतरत होती. तेलकट हात असल्यामुळे अचानक कढई निसटली आणि त्यातली सगळी भाजी स्वयंपाकघरात सांडली. त्या आवाजाने क्षणभर ज्योतीच्या हृदयाचे ठोके वाढले. तिला चांगलंच माहीत होतं की पुढे काय होणार आहे. नेमकं तसंच घडलं. सासू रागाने स्वयंपाकघरात येत
तिला शिव्यांची लाखोली व्हायला सुरुवात केली. का ग सटवे, तुझं लक्ष कुठं असतं? कुत्रीने सगळी भाजी वाया घालवली, आता काय खाणार? ज्योती घाबरत घाबरत म्हणाली, आई, चुकून हात निसटला त्यामुळे. अगं, तुझ्या बापाने तर लग्नात काही दिलं नाही आणि तुला इकडे आल्यापासून आमची नुसतीच नासधूस करायला सुचते का? ज्योती रडत माफी मागू लागली. आई, चुकून झालं, पुन्हा असं होणार नाही. थांब, आता तुला मी दाखवते चूक काय असते. असं म्हणत सासूने तिचे केस धरून तिला मारहाण करायला सुरुवात केली. ज्योती रडत होती, गयावया करत होती, पण तिच्या सासूला तिच्यावर जरासुद्धा दया आली नाही. खूप मारल्यानंतर तिची सासू म्हणाली, आज रात्री तुला काहीच खायला मिळणार नाही, म्हणजे बरोबर तुझी अक्कल ठिकाण्यावर येईल. रात्री सुरेंद्र घरी आल्यावर सासूने त्याचेही कान भरले. त्याचा परिणाम अपेक्षेप्रमाणेच झाला. आधी मारहाण आणि मग रोजच्याप्रमाणेच तो तिच्यावर जबरदस्ती करून झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी भरून घरी जात असताना ज्योतीला अचानक चक्कर आली. तिच्या डोक्यावरची घागर पडणार होती, पण तेवढ्यात मनीषा धावत आली आणि तिने घागर खाली उतरवली. काय झालं ज्योती, तुझी तब्येत तर ठीक आहे ना? हो मनीषा, मी ठीक आहे. ज्योती, खोटं बोलू नकोस, तुझा चेहरा सांगत आहे की तू किती खरं बोलत आहेस. हे बघ, तुझ्या हातावर सगळे माराचे वन उमटले. मनीषाने तिला जवळच्या झाडाच्या बुंद्यावर बसवलं. ज्योती, तुझा नवरा आणि तुझी सासू खूप क्रूर आहेत ना. त्यांना माणसासारखं बोलता येतं ना वागता येतं. त्यांनी तुला जनावरांसारखं मारलं आहे. जाऊ दे मनीषा, आता या गोष्टीवर बोलण्यात काही अर्थ नाही आणि तू माझ्याशी बोलू नकोस. आईंनी बघितलं तर उगाच त्यात तुलाही काहीतरी बोलतील. ज्योती, आधी हे सांग, तुला खूप चक्कर येत आहे का? ज्योतीने डोळ्यात अश्रू आणत कालपासून झालेल्या सर्व गोष्टी तिला सांगितल्या. पुढे ज्योती कापऱ्या आवाजात म्हणाली, मनीषा, आता सहन होत नाही ग. 4 वर्ष झाली या घरात येऊन, पण आजवर या घराने आणि त्या घरातील लोकांनी मला कधीच आपलं मानलं नाही. रोज मार खाणंच आता अंगवळणी पडले. समजत नाही काय करू. माहेरीसुद्धा जाऊ शकत नाही. एकदा प्रयत्न केला होता, पण घरच्यांनी समजावून परत पाठवलं. मनीषाने तिच्याजवळ बसून तिच्या खांद्यावर हात ठेवला. ज्योती तिला म्हणाली, सांग ना मनीषा, काय करू? रडत तिने तिच्या खांद्यावर डोकं ठेवलं. मुलगी असणं एवढं मोठं पाप आहे का ग मनीषा? हो ना ज्योती, जर खूप मोठं पाप असेल तर देवाने आपल्याला बनवलंच का? लहानपणापासून ते लग्न होईपर्यंत आपण आपल्या आईवडिलांना आपलं समजतो, पण लग्नानंतर त्यांना देखील आपण परके वाटू लागतो आणि म्हणतात, जसं आहे तसं आपल्या सासरी राहा. इथे यायचे असेल तर आनंदात हसते, पण घर सोडून यायचा विचारही करू नकोस. जर इथे आनंदातच नाही तर मग आनंदाने जाऊ कसं? ज्या घरात जन्म घेतला त्यांनी कधी आपल्याला आपलं समजलंच नाही आणि ज्या घरात लग्न करून आलो ते आपलं असूनही आपलं होऊ शकलं नाही. सांग ना मनीषा, कुठं जाऊ, काय करू? मनीषा काहीच न बोलता तिचं बोलणं ऐकत होती, कारण तिलासुद्धा माहीत होतं की आता त्या फक्त ह्या गावातून जाण्याचा विचार करू शकतात, पण त्या कधीही जाऊ शकत नाही आणि जर त्यांनी प्रयत्न केला तर त्या आपला जीव गमावू शकतात. कैदी 2 प्रकारचे असतात. एक ते जे गुन्हा करून शिक्षा म्हणून काही वर्षांसाठी बंदिस्त होतात आणि दुसरे ते जे गुन्हा न करता आयुष्यभर बंदिस्त होतात. इथल्या महिलांची स्थितीसुद्धा तशीच होती. गुन्हा न करताही त्यांना शिक्षा मिळत होती. ती शिक्षा जी त्यांचा मृत्यू होईपर्यंत सुरू राहणार होती. आणि सर्वात मोठी दुर्दैवाची गोष्ट म्हणजे शिक्षा देणारेही तिचेच आपले लोक होते, ज्यांच्यासाठी ती आपलं सर्व काही सोडून आली होती. काही वेळ ती तशीच बसून राहिली. त्यानंतर ज्योती मनीषाला म्हणाली, चल आता मी जाते. उशीर झाला तर पुन्हा घरात टोमणे ऐकावे लागतील. मनीषा म्हणाली, थांब ज्योती, मी तुला घागर उचलून देते. नाही मनीषा, तू राहू दे, मी ठीक आहे, काळजी करू नकोस, मी घेऊन जाईन. आणि ती घागर घेऊन आपल्या घराच्या दिशेने निघाली. पुढे 4 महिन्यानंतर ज्योती घाबरलेल्या स्थितीत तिच्या खोलीत इकडून तिकडे चक्रा मारत होती.
तिला समजत नव्हतं की काय करावे. तिच्या अंगावरून घामाचे थेंब खाली टपकत होते. मागील 15 दिवसापासून तिला सतत चक्कर येत होती आणि मळमळसुद्धा होत होती. तिला भीती होती की जे ती विचार करत आहे ते खरं असेल तर तिला परत त्याच गोष्टींना सामोरे जावे लागेल, ज्या गोष्टींना ती मागील 2 वेळा सामोरे गेली होती. आणि तिने आपल्या 2 मुलींना गमावले होते. तिने पाहिलं की तिची सासू आज शेतात गेली होती आणि सुरेंद्रसुद्धा शेतातच होता. ज्योतीने हळू दरवाजा लावला आणि अंगणात येऊन चारही बाजूला पाहिलं. दुपारची वेळ होती, त्यामुळे गावातील सर्व पुरुष मंडळी आपापल्या शेतात होते. ज्योती धावत मनीषाच्या घराजवळ आली आणि दरवाजा ठोठायला लागली. मनीषाने दरवाजा उघडला तर तिच्यासमोर ज्योती घाबरलेल्या अवस्थेत उभी होती. मनीषाने तिला आत घेतलं आणि पटकन दरवाजा बंद केला. काय झालं ज्योती? मनीषा, मला पाळी येत नाहीये. यावर मनीषा आश्चर्याने म्हणाली, काय बोलतेस? किती दिवस झाले? 15 दिवस झाले. आता मला खूप भीती वाटत आहे. मनीषा कपाळावर हात ठेवत म्हणाली. ज्योती, आता काय करणार? त्या दोघी एकमेकींकडे पाहत होत्या आणि चिंतित होत्या. ज्योती घाबरत तिला म्हणाली, मला काही समजत नाही. आता काय करावे? ऐक ज्योती, तुला हे घरी सांगावंच लागेल, कारण तू ह्या गोष्टीला जास्त दिवस लपून ठेवू शकत नाही. ज्योती आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाली, मनीषा, जर ही मुलगी असेल तर ते हिलासुद्धा मारून टाकतील, पण मी त्यांना पुन्हा तसे करू देणार नाही. आधी शांत हो. ज्योती, बस. मनीषाने तिला खाटेवर बसून पाणी प्यायला दिलं. ज्योती सुस्कारे घेत पाणी प्यायला लागली. ऐक ज्योती, तुझ्या भीतीला मी समजू शकते, पण हे सर्व आपल्या हातात नाही. ह्या गावातून आणि ह्या लोकांपासून 4 पावलेही आपण पळून जाऊ शकत नाही. हेच आपलं भाग्य आणि आपलं जीवन आहे. आपलं सर्व काही भगवंताच्याच हातात आहे. आता रडत राहू नकोस. ज्योतीने मान हलवली आणि तिने साडीच्या पदराने आपले अश्रू पुसले. मनीषाने तिची समजूत काढल्यावर ज्योती तिच्या घरी निघून गेली, कारण तिची सासू यायची वेळ झाली होती. 1 तासाने तिची सासू परत आली. त्या दरम्यान ज्योतीने स्वतःला मनाशी मजबूत करून घेतलं होतं आणि आता जे होईल ते पाहता येईल असं ठरवलं. ती हिंमत करून सासूजवळ गेली आणि तिला आपण गरोदर असल्याचं सांगितलं. ते ऐकून तिच्या सासूला खूप आनंद झाला. संध्याकाळी सुरेंद्र घरी आल्यावर त्याला देखील ही बातमी दिली. त्यानंतर तिच्या सासूने गावच्या दाईला बोलावून तिला दाखवलं. आता सासूचे पाय जमिनीवर ठेवणे कठीण होतं. घरात सर्व आनंदी होते, फक्त ज्योतीचं मन बेचैन होतं. तिच्या मनात आता एकच भीती घर करून बसली होती की जर मुलगी असेल तर. परंतु या भीतीला थांबवण्याशिवाय तिच्याकडे काहीच पर्याय नव्हता. काही वेळातच हे सर्व गावभर समजून गेलं की सुरेंद्रची बायको आई होणार आहे. मनीषाकडे ही बातमी पोहोचली आणि तिच्या मनात ज्योतीसाठी खूप दुःख भरलं. ज्योतीप्रमाणेच मनीषा देखील मुलगी गमावण्याच्या दुःखातून गेली होती. ती विचार करत होती की जर यावेळेसही मुलगी असेल तर काय होईल. तिने पहिल्या 2 वेळेस ज्योतीची अवस्था पाहिली होती. त्यातून कसं बसं ज्योतीने स्वतःला सावरलं होतं. परंतु जर यावेळीही पुन्हा असंच काही झालं तर ती संपूर्णपणे तुटून जाईल. मनीषा आपली मैत्रीण ज्योतीसाठी खूप चिंतित होती. महिन्याचा कालावधी निघून गेला. सासू आनंदी होती की ज्योती त्यांच्या घरासाठी वारस देणार आहे. परंतु अजूनही ज्योतीवरील अत्याचार कमी झाले नव्हते. तिची सासू तिच्याकडून खूप काम करून घ्यायची आणि असे सांगायची की गरोदरपणात जेवढं काम करेल तेवढे चांगले असते. एक दिवस दुपारी हलका गारवा होता. आकाशात काळे ढग पसरले होते. नुकताच पावसाळा सुरू झाला होता. ज्योती अंगणात कुऱ्हाडीने लाकडे फोडत होती. थंड वारा वाहत असूनही तिच्या संपूर्ण शरीरातून घामाच्या धारा निघत होत्या. त्यावेळी तिची सासू शेतात गेली होती आणि जाता जाता तिने हे काम ज्योतीला करायला सांगितलं होतं. त्याच वेळेस मनीषा ज्योतीच्या घराजवळ जात असताना तिची नजर लाकडं फोडत असलेल्या ज्योतीवर पडली. मनीषा तिला म्हणाली, ज्योती, तू या स्थितीत हे काय करत आहेस? तुला माहीत आहे ना
दाईने काय सांगितलं होतं? तू खूप कमजोर आहेस, तुला आरामाची गरज आहे. हो मनीषा, मला माहीत आहे. पण हे जर मी केलं नाही तर कोण करणार? आज नाही तर उद्या मला करावेच लागणार आहे. आणि हे तूच सांगितलं होतंस की आराम आपल्या नशिबात नाही. ज्योती, ती कुऱ्हाड माझ्याकडे दे. तू बस, मी तुझी सासू येण्यापूर्वी सगळी लाकडे फोडून देते. मनीषा, तू माझी काळजी करू नकोस. मी ठीक आहे. तू स्वतः जेव्हा गरोदर होतीस तेव्हा तुझ्या सासूने देखील तुझ्याकडून खूप काम करून घेतलं होतं. तुला काही झालं का? नाही ना? आज तू मला मदत करशील, पण उद्या मलाच करावं लागणार आहे. म्हणून तू काळजी करू नकोस. आणि तूच म्हणाली होतीस ना, वरच्या देवावर विश्वास ठेव आणि जे आपल्या नशिबात लिहिले आहे तेच होईल. तर मी आता माझं नशीब त्याच्या हाती सोपवलं आहे. ठीक आहे, आता तू जा आणि माझी काळजी करू नकोस. मनीषा तिचं ऐकून हसली आणि तिथून ती घरी निघून गेली. पुढे 2 महिन्यानंतर ज्योतीची सासू घराच्या मागील अंगणात फिरत होती. सुरेंद्र देखील नुकताच घरी आला होता. तो आपल्या आईकडे गेला. आई, काय झालं? तू कसला विचार करत आहेस? बेटा, काल मी तुला काहीतरी सांगितलं होतं, त्याचं काय झालं? सुरेंद्र आईच्या कानाजवळ गेला आणि म्हणाला, शहरातील रुग्णालयात माझं बोलणं झालं आहे. त्यांनी परवा ज्योतीला घेऊन बोलावलं आहे. बेटा, जर मुलगी असेल तर? आई, तू चिंता करू नकोस. मी रुग्णालयात सगळं व्यवस्थित सांगितलं आहे. सुरेंद्राच्या बोलण्यावर सासूच्या चेहऱ्यावर एक अहंकारी हसू उमटलं. जणू सगळं तिच्या नियंत्रणात आहे. 2 दिवसांनी सकाळी ज्योतीच्या सासूने तिला तयार होण्यास सांगितलं आणि हे देखील सांगितलं की हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. ज्योतीला माहीत होतं की ती हॉस्पिटलमध्ये का जात आहे, पण तिने सर्व काही तिच्या परिस्थितीवर आणि नशिबावर सोडलं होतं. ती खोलीत गेली आणि तयार होऊन देवाच्या समोर उभी राहिली. हे परमेश्वरा, आज माझ्या गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या जीवनाचा निर्णय तुझ्या हातात आहे. मला माहीत आहे की तू जे करशील ते योग्य करशील, पण तरीही मला एक वेगळी भीती आहे. मला माझं बाळ कोणत्याही किमतीत गमवायचं नाही. आता तूच एकटा आहेस जो मला मदत करू शकतोस. सासू बाहेरून आवाज देत, ज्योती, किती वेळ लावशील? लवकर ये. ज्योती आपले अश्रू पुसत म्हणाली, आले आई. थोड्याच वेळात ज्योती बाहेर आली. ती आपल्या सासू आणि पतीसोबत शहराकडे निघाली. शहर गावापासून काही तासांच्या अंतरावर होतं. ते लोक गावातल्या बैलगाडीने मुख्य रस्त्यापर्यंत पोचले आणि नंतर बसने शहरात गेले. हॉस्पिटलमध्ये पोहोचायला त्यांना साधारणतः 1.5 तास लागला. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर ते तिघं आत गेले. सुरेंद्रने आधीच सगळी सेटिंग लावून ठेवली होती आणि ते त्याच्या एका मित्राच्या माध्यमातून डॉक्टरांकडे गेले. ज्योतीला डॉक्टरांना दाखवण्यात आलं आणि तिला एका नर्ससोबत अल्ट्रासाऊंडसाठी पाठवण्यात आलं. अल्ट्रासाऊंड त्या काळात नवीन गोष्ट होती आणि लहान शहरात ते एकदम नवीनच आलं होतं. मागच्या वेळी जेव्हा ज्योती गरोदर होती तेव्हा तिच्या मुलीला जन्माच्या काही मिनिटातच मारून टाकलं होतं आणि दुसऱ्या वेळेस दाईच्या शंकेवर गोळ्या खाऊ घालून गर्भातच मारलं होतं. ज्योती अल्ट्रासाऊंडसाठी आत गेली, पण तिची भीती आता सर्वोच्च पातळीवर पोहोचली होती. प्रक्रियेदरम्यान ज्योती हात जोडून स्क्रीनकडे पाहत राहिली आणि मनात देवाकडे प्रार्थना करत होती की मुलगा असावा. पण शेवटी तिच्या सर्व प्रार्थना अपयशी ठरल्या आणि तिच्या गर्भात मुलगा नव्हे तर मुलगी होती. हे ऐकून तिला धक्काच बसला आणि तिच्या डोक्यात 1 वर्षांपूर्वी घडलेली घटना पुन्हा ताजीतवानी झाली. ती घाबरून थरथर कापू लागली आणि तिचा संपूर्ण चेहरा घामाने भिजून गेला. नर्ससोबत एक महिला डॉक्टरही तिथे उपस्थित होती. त्यावेळी लिंग तपासणं गैरकानूनी नव्हतं, म्हणून हे सर्व खुलेआम चालू होतं. महिला डॉक्टर रिपोर्ट तयार करत होत्या आणि त्यांनी ज्योतीला बाहेर जाण्याचा इशारा दिला. कदाचित ते ज्योतीला ऐकू गेले नसावे. ती तिथेच बसून जमिनीकडे रागात पाहत होती. जेव्हा कोणालाही असं समजतं की ती आई होणार आहे तर तिच्या आनंदाची काही सीमा नसते. विशेषतः मुलगी असेल तर आई अतिशय आनंदी होते, कारण मुलीला आईचं प्रतिबिंब मानलं जातं. पण ज्योतीसाठी
ही बातमी एक धक्का होती. तिच्या मनात काय चाललं होतं हे सांगणं फार कठीण होतं. महिला डॉक्टर रिपोर्ट घेऊन बाहेर जात असताना ज्योतीने त्यांच्या पायांना पकडलं आणि ती रडू लागली. डॉक्टर आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या, तुम्ही हे काय करत आहात? मॅडम, माझी मदत करा. ह्या कागदपत्रांबद्दल माझ्या घरच्यांना काही सांगू नका. मी तुम्हाला हात जोडून विनंती करते. यावर डॉक्टर म्हणाल्या, परंतु तुमच्या पतीने ह्याच कारणासाठी तुम्हाला इथे आणलं होतं की ते समजू शकतील पोटात मुलगा आहे की मुलगी? त्यांना तर सांगावंच लागेल. मॅडम, जर तुम्ही त्यांना हे सांगितलं तर ते लोक माझ्या मुलीला मारून टाकतील आणि ती हे जग कधीच पाहू शकणार नाही. याआधी मी माझ्या 2 मुली गमावल्या आहेत. कृपया माझी मदत करा. त्यांना काही सांगू नका. डॉक्टर आश्चर्याने म्हणाल्या, मग तुम्ही पोलिसात तक्रार का करत नाही? मॅडम, आम्ही अडाणी लोक आहोत आणि घराबाहेर पडलो तरच तक्रार करू शकतो ना. फक्त तुम्हीच आहात जे या मुलीला वाचू शकता, नाही तर ते तिला मारून टाकतील. डॉक्टर तिला उभं करत म्हणाल्या, पण ही रिपोर्ट मला मोठ्या डॉक्टरांकडे द्यावे लागेल आणि मी त्यांना खोटं सांगू शकत नाही. मॅडम, कृपया असं करू नका. तुम्हीसुद्धा एक स्त्री आहात. जर उद्या तुमच्या मुलीच्या बाबतीत असं घडलं तर तुम्हाला ते सहन होईल का? डॉक्टर थोडा विचार करून म्हणाल्या, ठीक आहे, मी तुमची मदत करेल. पण एक गोष्ट सांगू, आज नाही तर उद्या हे उघडकीस येणारच आहे. जेव्हा तुम्ही या मुलीला जन्म देसाल तेव्हा ते या मुलीला जिवंत सोडतील का? ज्योती त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देऊ शकली नाही, कारण तिला देखील हे माहीत होतं की ते अशक्य आहे. पण ह्यावेळी ती नक्कीच प्रयत्न करणार होती. मागच्या वेळेस घाबरून ती काहीच बोलली नव्हती, परंतु आता ती शांत बसणार नव्हती. महिला डॉक्टरने तिला एका छोट्या कागदावर काहीतरी लिहून दिलं आणि सांगितलं, ज्योती, मी पुन्हा सांगते की हे लोक कधीही मान्य होणार नाही. म्हणून हेच चांगलं राहील की तुम्ही ह्या गोष्टी आपल्या घरच्यांना सांगून टाका. नाही डॉक्टर, मला माझ्या मुलीला या जगात आणायचं आहे. त्या डॉक्टरांनीही तिला समजून घेतलं. शेवटी त्या देखील एका मुलीच्या आई होत्या. त्या ज्योतीला म्हणाल्या, हा माझ्या घराचा पत्ता आहे. आता तुम्ही हिला या जगात आणायची हिंमत केलीच आहे तर पुढे देखील समस्या येऊ शकतात. जर गरज लागली तर तुम्ही या पत्त्यावर येऊ शकता. मी शक्य तितकी तुम्हाला मदत करेल. त्यानंतर त्या महिला डॉक्टरांनी ज्योतीच्या म्हणण्यानुसार एक खोटी रिपोर्ट तयार केली आणि त्यांनी मोठ्या डॉक्टरांना जाऊन सांगितलं की तिच्या गर्भात असलेलं बाळ मुलगा आहे. ते ऐकून ज्योतीच्या सासूला खूप आनंद झाला. गावात आल्यावर तिने सर्वांना सांगितलं की ज्योती मुलाला जन्म देणार आहे. काही वेळातच ही बातमी मनीषाला देखील समजली आणि ती खूप खुश झाली. तिला अशी आशा होती की आता ज्योतीच्या जीवनात कदाचित आनंद येईल किंवा दुःख कमी होईल. पण सत्य फक्त ज्योतीलाच माहीत होतं. पुढे 6 महिने निघून गेले आणि अखेर ती वेळ आली ज्याची आतुरतेने वाट पाहिली जात होती. या 6 महिन्यांमध्ये ज्योतीवर घराबाहेर पडण्याची कडक बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे ती मनीषाला भेटू शकली नाही आणि तिला सत्य सांगू शकली नाही. साल 1993. एके रात्री अचानक ज्योतीला पोटात वेदना सुरू झाल्या. ती रात्रभर वेदनेने तडफडत राहिली. तिची सासू आणि सुरेंद्र दोघेही झोपले होते. सकाळी ज्योतीच्या वेदनांबद्दल त्यांना समजल्यावर ते तिला लगेचच शहरातील रुग्णालयात घेऊन गेले. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर 1 तासानंतर ज्योतीने एक अतिशय सुंदर मुलीला जन्म दिला. काही वेळातच नर्स बाहेर आली आणि तिने सुरेंद्र व त्याच्या आईला ही बातमी दिली. मुलगी झाल्याचे समजतात त्यांच्या चेहऱ्यावर आता रागाचे भाव होते. त्यांना समजत नव्हतं की मुलगी कशी काय झाली. सरकारी हॉस्पिटल असल्याने आणि त्या दिवशी तिथे कोणीतरी मोठा अधिकारी उपस्थित होता, म्हणून ते दोघे शांत राहिले. सुरेंद्रने नर्स करून ते डॉक्टरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, जिने ज्योतीचे अल्ट्रासाऊंड केले होते. पण त्या महिला डॉक्टरची काही दिवसांपूर्वीच बदली झाली होती. सुरेंद्र परत आपल्या आईकडे आला. ज्योती अजून बेशुद्ध होती आणि तिला शुद्धीवर येण्यास थोडा वेळ लागणार होता. जेव्हा नर्स ज्योतीच्या मुलीला तिच्या सासूकडे देऊ लागली तेव्हा तिची सासू डोकेदुखीचा बहाणा करून तिथेच असलेल्या बेंचवर बसली. त्यानंतर नर्सने
मुलीला सुरेंद्रकडे देण्याचा प्रयत्न केला, पण त्यानेही नकार दिला आणि सांगितलं की मी डबा आणायला घरी चाललो आहे. दोघांनीही मुलीचा चेहरा देखील पाहिला नाही. नर्स ह्या दोघांचे बहाणे समजून ती मुलीला घेऊन आत गेली. साधारणतः 56 मिनिटांनी ज्योती शुद्धीवर आली आणि तिने आपल्याजवळ एक छोटी मुलगी झोपलेली पाहिली. ती उठून बसली. तिला उठून बसलेले पाहून नर्सने मुलीला उचलून तिच्या मांडीवर दिलं. आपल्या मुलीला मांडीवर घेतात ज्योतीच्या डोळ्यात अश्रू आले. त्या क्षणी तिच्या आनंदाला कोणतीच सीमा नव्हती. ती आपल्या मुलीकडे प्रेमाने पाहत होती. कधी तिच्या नाजूक हातांना स्पर्श करत होती, कधी तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत, तर कधी तिला आपल्या अंगावर घेत गालावर चुंबन देत होती. जणू तिच्या संपूर्ण पीडा, दुःख आणि संकटे कुठेतरी लुप्त झाली आहेत. ही पहिलीच वेळ आहे की तिने आपल्या मुलीला पाहिले होते. ज्योती जनरल वॉर्डमध्ये होती, पण तिच्या सासूने एकदाही आत जाऊन तिला भेटलं नाही आणि सुरेंद्र देखील तिला भेटायला आत गेला नाही. नर्सने त्यांना सांगितलं की आई आणि मुलगी दोघीही निरोगी आहेत आणि त्यांना दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज देण्यात येईल. ही बातमी ऐकल्यावर तिच्या सासूच्या छातीमध्ये जणू आग लागली. सासू चेतावणी देत म्हणाली, सुरेंद्र, जे काही करायचं असेल ते आत्ताच कर. ही मुलगी आपल्या घरी आणू नकोस. जर ती घरात आली तर घर अपवित्र होईल. आई, आता आपण काहीच करू शकत नाही. हे सरकारी हॉस्पिटल आहे. जर मुलीला काही केलं तर आपण दोघेही यात अडकले जाऊ. सध्या तरी आपल्याला मुलीला घरी न्यावे लागेल. घरी गेल्यावर रात्री मी त्या मुलीचा गळा दाबून तिला संपून टाकेल. तू काळजी करू नकोस. यावर तिची सासू म्हणाली, ठीक आहे. 2 दिवस ज्योतीला कोणीही भेटायला आत गेले नाही. ती एकटीच नर्सच्या मदतीने मुलीला सांभाळत होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत ज्योतीला डिस्चार्ज मिळाला. सुरेंद्रची आई त्याच दिवशी घरी निघून गेली होती. आज सुरेंद्र तिला घेऊन घरी गेला. घरी जात असताना ज्योतीने पाहिलं की गावात एक गहन शांतता पसरली होती. जणू कुणी मेलं आहे. त्याचं कारण तिला माहीत होतं. जर तिने मुलाला जन्म दिला असता तर गावभर आनंद पसरला असता. गावातील सर्व महिला मुलाला पाहायला घराजवळ जमल्या असत्या. पण आज बैलगाडी गावात जशी पुढे जात होती तशी लोक आपली दारं बंद करत होती. जेव्हा ती घरी पोचली तेव्हा तिने पाहिलं की दारात कोणीच नव्हतं. सुरेंद्र लगेच उतरून घरात गेला. ती बैलगाडीतून खाली उतरू लागली. तिला खाली उतरायला खूप कष्ट होत होते. एका हातात मुलगी आणि दुसऱ्या हाताने खाली उतरणे खूप त्रासदायक होत होतं. ती अतिशय कमजोर होती, पण तिने हळूहळू उतरण्याचा प्रयत्न केला. कशीबशी ती मुलीला घेऊन खाली उतरली. त्यानंतर ती आत गेली आणि अंगणातून मुख्य दरवाजापर्यंत पोहोचली. तेव्हा तिचे पाय तिथेच थांबले. समोर तिची सासू तोंड वळवून उभी होती. तशीच ती म्हणाली, तुझा बिछाना आणि तुझं सामान गोठ्यात ठेवलं आहे. आता तुला तिथेच राहावं लागेल. पाणी आणि जेवण देखील तिकडे पोहोचवले जाईल. ज्योतिबीनं काही प्रश्न विचारता आपल्या मुलीला घेऊन चुपचाप गोठ्याच्या दिशेने गेली. घराच्या मागच्या बाजूला अशी जागा होती जिथे गाय आणि म्हशी बांधल्या जात होत्या. त्यावर उसाच्या पानांचं छत होतं. गाई म्हशींपासून थोडंसं लांब ज्योतीसाठी एक खाट टाकली होती जी रस्सीने विणलेली होती. त्या खाटेवर एक पातळ चादर पसरलेली आणि एक फाटलेली गोधडी होती आणि त्याजवळ एक छोटे पाण्याचे मटके देखील ठेवले होते. ज्योतीने एका हाताने खाटावर ठेवली चादर थोडी समांतर केली आणि त्यावर आपल्या मुलीला झोपवलं. ज्योती मुलीला हसत हसत म्हणू लागली, माझी राणी, तुझी आजी आणि तुझे बाबा थोडे नाराज आहेत. त्यांना समजवण्यासाठी थोडा वेळ लागेल, म्हणून तुला काही दिवस इथे माझ्यासोबत राहावं लागेल. राहशील ना माझ्यासोबत इथे? मुलगी ज्योतीला आपल्या छोट्या छोट्या डोळ्यांनी पाहत होती आणि तिचं बोलणं ऐकून ती हसत होती. जणू तिला ज्योती बोललेली सगळं समजलं होतं. ज्योतीही तिला पाहून हसली. सांजच्या वेळी हलका अंधार झाला आणि थोडं गार पडलं होतं. मुलीच्या अंगावर जे कपडे होते ते कमी पडत होते. तिच्या सासूने सांगितलं होतं की गोट्यात तुझं सगळं सामान ठेवून दिलं आहे, पण इथे काही नव्हतं. हवामान थोडं गार होत चाललं होतं. ज्योतीला देखील थोडी थंडी वाजू लागली होती, पण तिला
आपल्या मुलीची चिंता होती. गावात प्रत्येक घरात लवकर झोपण्याची आणि लवकर उठण्याची सवय होती. म्हणून आता सर्व घराचे दिवे बंद होऊन सर्वजण जेवून खाऊन झोपी गेले होते. वास्तविक घड्याळात फक्त 8 वाजले होते. ज्योतीने मुलीला उचलून आपल्या मांडीवर घेतले आणि तिला हलक्या हाताने ठपकी देत झोपवण्याचा प्रयत्न करू लागली. मांडीच्या उभेत मुलगी लवकर झोपी गेली. अन्यथा थंडीने ती देखील हलके हलके कापत होती. अचानक ज्योतीच्या कानावर मनीषाचा आवाज आला, ज्यावर ती नजर फिरून इकडे तिकडे पाहू लागली. गोठ्याच्या बाहेर उभी असलेली मनीषा तिला इशाऱ्याने जवळ येण्यास सांगत होती. ज्योतीने मुलीला उचलून घेतलं आणि ती मनीषाजवळ गेली. मनीषा, यावेळी तू इथे काय करत आहेस? मनीषा इतरत्र बघून म्हणाली, मी तुलाच भेटायला आले आहे. पण मनीषा, तुला इथे कुणी पाहिलं तर संपूर्ण गावात किती चर्चा होईल. ज्योती, त्यामुळेच तर मी तुला अंधार पडल्यावर भेटायला आले आहे. पण मनीषा, काय गरज होती? जर माझ्या सासूने तुला इथं पाहिलं तर? अगं ज्योती, तू तिला घाबरत असशील. मी नाही घाबरत. तिने एक मोठी पिशवी ज्योतीच्या हातात दिली. हे घे, यात गरम कपडे आहेत. तुझ्या मुलीला थंडी लागेल म्हणून घेऊन आले आहे. माझ्या मुलाचे लहान ड्रेस आहेत आणि एक चादर देखील आहे. मला माहीत आहे की तुझ्या त्या चुडेल सासूने तुला काही दिलं नसेल, म्हणून मी हे तुझ्यासाठी घेऊन आले. ज्योती हसून तिच्याकडे पाहू लागली. काय झालं ज्योती? काही नाही. तुला माहीत आहे का, मला बहीण नाही, परंतु तुला पाहून असं वाटतं की परमेश्वराने तुला माझ्यासाठीच पाठवलेलं आहे, माझी मैत्रीण बनून, जी बहिणीचं प्रत्येक कर्तव्य पार पाडत आहे. मनीषा देखील तिच्या बोलण्यावर हसली आणि म्हणाली, चल हे सगळं सोड आणि माझ्या राणीचा मला चेहरा दाखव. ज्योतीने तिच्या मुलीच्या चेहऱ्यावरून आपली ओढणी काढली. ज्योती, आपली राणी खूपच सुंदर आहे ग. असं म्हणत असताना तिच्या डोळ्यात अश्रू आले. तिला तिच्या मुलीची आठवण आली, पण तिने लगेच डोळे पुसले. ज्योतीने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रसंग मनीषाला सांगितला. यावर मनीषा म्हणाली, ज्योती, तू हे बरोबर केलं नाही. तुला माहीत आहे ना या मुलीसोबत काय होईल? नाही मनीषा, मी माझ्या मुलीला काही होऊ देणार नाही. काही हो, मी आई आणि माझ्या नवऱ्याला कसंही करून समजून सांगेल. ज्योती, तुझी सासू आणि तुझा नवरा कुत्र्याच्या शेपटासारखे आहेत, जे कधी सरळ होणार नाहीत. मनीषा, जर गरज पडली तर मी माझ्या मुलीला माझ्या आईकडे पाठवून देईल. ती तिची काळजी घेईल. यावर मनीषा म्हणाली, देव करो की तू आणि राणी कायम आनंदी आणि सुरक्षित राहू. चल, आता मी जाते. काळजी घे आणि काही लागलं तर मला सांग. मी उद्या पुन्हा येईल. मनीषा गेल्यावर ज्योती खाटेवर बसली आणि मुलीला उबदार कपडे घालून तिला आपल्या शेजारी झोपवलं. कपडे जुने असल्यामुळे त्या कपड्यांना जास्त उबदारता होती. रात्री 11 वाजता कशाच्या तरी आवाजाने ज्योतीला जाग आली. तिने पाहिलं की आवाज गोठ्याच्या मागच्या अंगणातून येत होता. ती उठून बसली आणि एक नजर मुलीवर टाकली. ती झोपलेली होती. ज्योतीने विचार केला की एखादं जंगली जनावर आलं असावं, म्हणून तिने उठून मुलीला चांगलं झाकून घेतलं आणि ती मागे पाहायला गेली. अंगणात पाऊल ठेवण्याच्या आधी तिला सुरेंद्र दिसला, जो उभा राहून बिडी पित होता. त्यानंतर तिची सासू रागात सुरेंद्रच्या जवळ येऊन उभी राहिली. सासू रागात सुरेंद्रला म्हणाली, तुला काम नव्हतं ना, हे मोठं संकट आणून ठेवलंस, पण आता याचं करायचं तरी काय? सुरेंद्र उधळलेल्या शब्दांनी म्हणाला, आई, तू कशासाठी तुझं रक्त आटवतेस? तुझ्या मुलांनी सर्व बंदोबस्त करून ठेवला आहे. तू काळजी करू नकोस. बघ, ज्योती आत्ताच झोपली आहे. जर आपण काही केले तर ती जागी होईल, म्हणून थोडा वेळ थांब. आपण 2 वाजता उठून तिच्या जवळ जाऊ, तेव्हा ती गाढ झोपेत असेल आणि आपण तिथे जाऊन त्या मुलीचा गळा दाबून तिला ठार मारू. 2 दिवसांची ती लहान मुलगी सहज मरण पावेल. ज्योतीलाही कळणार नाही आणि आपलं कामसुद्धा पूर्ण होईल. त्यानंतर सकाळी ती रडेल, ओरडेल, पण तिचं ऐकणारं कुणीही नसेल. त्याचं ऐकून तिची सासू हसली आणि म्हणाली, आता तू सुद्धा तुझ्या खोलीत जा आणि 2 वाजता मला उठवायला ये. त्यानंतर सासू आपल्या खोलीत गेली. सुरेंद्रही बिडी संपून
थोड्या वेळाने आपल्या खोलीत गेला. त्या दोघांचा संवाद ऐकून ज्योती काहीशी गडबडली होती. तिला समजत नव्हते की आता काय करावे. ती चेहऱ्यावर हात ठेवून भिंतीला चिटकून बसली आणि रडू लागली. चेहऱ्यावर हात ठेवल्यामुळे तिचा आवाज बाहेर जात नव्हता. ती हताश झाली होती. तिला काही सुचत नव्हतं काय करावं. तिच्याकडे वेळ फार कमी होता. त्यावेळी तिला तिच्या मुलीचा विचार आला. ती पटकन उठून मुलीच्या जवळ गेली आणि तिला आपल्या छातीशी घट्ट पकडलं. तिच्या डोळ्यातील अश्रू सतत ओघळत होते. ती त्या महिला डॉक्टर आणि मनीषाच्या शब्दांचा विचार करत होती. ती रडत स्वतःलाच म्हणाली, मी किती वेडी होते. त्या दोघींना मी सांगितलं होतं की या लोकांना मी समजून सांगेल. मनीषाने किती खरं सांगितलं होतं की ते दोघे कधी सुधारणार नाहीत. मी विचार केला होता की घरी आल्यावर ते माझ्या मुलीचा स्वीकार करतील, पण ते तर तिला मारायला निघाले आहेत. ती बराच वेळ रडत होती. नंतर तिने आपले अश्रू पुसले आणि ती आपल्या मुलीकडे बघून म्हणाली, तू चिंता करू नकोस. तुझी आई तुला काही होऊ देणार नाही. तुला जन्म देण्याचा निर्णय माझा होता, तर या जगापासूनही मीच तुला वाचवेल. आज मी तुला वचन देते की तू जिवंत राहशील. हवं तर मला माझा जीव द्यावा लागला तरी चालेल, परंतु मी तुला काही होऊ देणार नाही. मी मागच्या 2 मुली गमावल्या आहेत, पण तुझ्या बाबतीत अशी चूक होऊ देणार नाही. आपण इथून खूप दूर निघून जाऊ, जिथे ह्या लोकांची सावली देखील पोचणार नाही. आज ज्योतीने आपल्या मुलीला वाचवण्यासाठी कुटुंब आणि समाजाच्या परंपरेविरोधात पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला. पण हे पाऊल तिला कुठे घेऊन जाईल हे तिला माहीत नव्हतं. तिला फक्त आपल्या मुलीला वाचवायचं होतं. ज्योती सासू आणि पतीचे बोलणे ऐकून त्या गावातून निघून जाण्याचं ठरवते. जर तिने आणखीन थोडा जरी उशीर केला तर तिच्या मुलीला आपला जीव गमवावा लागेल. परंतु ज्योतीला समजत नव्हतं की कसं जाऊ आणि कुठं जाऊ, कारण बाहेर खूप गार वारं सुटलं होतं. इतक्या थंडीत 2 दिवसाच्या मुलीला घेऊन जाणं म्हणजे स्वतःच तिला मृत्यूच्या दारापाशी नेण्यासारखं होतं. बराच विचार केल्यानंतर तिला आपल्या माहेरची आठवण आली. आईने घर सोडून येण्यास विरोध केला होता, पण आता दुसरीकडे कुठेही राहण्यासाठी जागा नाही. जे काही होईल ते पाहता येईल. आता मला या ठिकाणाहून निघायला हवं. आई आणि बाबा मला मदत करतील, कारण त्यांचं आपल्या मुलीवर आजही तितकेच प्रेम आहे. कदाचित आई नाराज होईल, पण बाबा माझी नक्कीच मदत करतील. तिने माहेरी जाण्याचा निर्णय घेतला आणि ती मनीषाने दिलेले काही कपडे आणि मुलीला चादरमध्ये गुंडाळून घराबाहेर पडली. बाहेर खूप अंधार होता. फक्त घराच्या समोर काही लालटेन जळत होती. त्या प्रकाशात ती गावाच्या बाहेर जाऊ लागली. त्या काळी लाईट लहान खेड्यांपर्यंत पोचली नव्हती. तिच्याही गावची परिस्थिती तीच होती. अंधार असल्यामुळे ज्योती परत माघारी फिरली आणि मनीषाच्या घरामागे असलेल्या गोठ्यात जाऊन लपली. तिला माहीत होतं मनीषा पहाटे 4 वाजता गुरांचं शेण काढण्यासाठी उठते. अखेर 4 वाजता मनीषा गोठ्यात आली. ज्योती आणि तिच्या मुलीला चाऱ्यावर झोपलेलं पाहून तिचे पाय जागीच थांबले. त्यांना पाहून ती चकित झाली होती. तिने ज्योतीला उठवलं. ज्योती, तू इथे काय करत आहेस? 6 वाजता माझे पती दूध काढायला गोठ्यात येतील. त्यांनी तुला इथे पाहिलं तर फजिती होऊन जाईल. पण तू इथे कशी काय आलीस? घरात काही झालं आहे का? ज्योती करुणाजनक आवाजात म्हणाली. मनीषा, मी हे गाव सोडून जात आहे. मनीषा आश्चर्यचकित होऊन म्हणाली. ज्योती, तू गाव सोडत आहेस? तुझं डोके वगैरे फिरलं तर नाही ना? त्या 3 दिवसाच्या मुलीला घेऊन तू कुठे जाणार? मनीषा, माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. ते माझ्या मुलीला मारायला निघाले आहेत. आज जर मी तिथून पळ काढलं नसतं तर त्यांनी माझ्या मुलीला झोपेतच गळा दाबून ठार मारलं असतं. या मुलीकडे एकदा बघ. हिची काय चूक आहे? लहान मुलं तर देवाचं रूप असतात ना. मुलगा असो वा मुलगी, याने काय फरक पडतो? ज्योती, तू का समजून घेत नाहीस? जर त्यांनी तुला पकडलं तर ते आधी तुला कुठेतरी मारून टाकतील. त्यानंतर तुझ्या मुलीलाही मारून टाकेल. नाही मनीषा, मी आता तिथे पुन्हा जाणार नाही. ज्योती, जर तू गावाच्या परंपरेविरोधात एक पाऊल जरी टाकलं तर हे लोक तुला सोडणार नाहीत. या मुलीच्या नशिबात जे आहे
ते होईल. तू हिला आणखीन किती दिवस वाचवशील? मनीषा, जोपर्यंत माझा जीव आहे तोपर्यंत मी हिचे रक्षण करत राहील. आणि नशिबाचं बोलायचं झालं तर नशीब हा शब्द फक्त मनाला शांती देणारा शब्द आहे. नशीब आपल्याला तोपर्यंत साथ देत नाही जोपर्यंत आपण प्रयत्न करत नाही. जर त्या दिवशी मी हॉस्पिटलमध्ये सर्व नशिबाच्या भरोश्यावर सोडले असते तर ही मुलगी त्याच दिवशी मारली गेली असती. तेव्हा मी हिला वाचवण्याचे प्रयत्न केले आणि ही हे जग पाहू शकली. आजही मी सर्व काही नशिबाच्या भरोश्यावर सोडलं तर ते लोक हिला मारून टाकतील, जे मी कधीच होऊ देणार नाही. त्यामुळे मी हिला घेऊन इथून जात आहे. ज्योती आपल्या मुलीला घेऊन तिथून बाहेर पडली. त्यानंतर ती रोडच्या दिशेने जाऊ लागली. ती काही पावले पुढे गेली असता मनीषा धावत तिच्या जवळ गेली आणि ती आपल्या कानातील झुमके काढू लागली. ज्योतीने आश्चर्याने तिला विचारलं, मनीषा, तू हे काय करतीस? मनीषा तिला झुमके देत म्हणाली, ज्योती, तू खूप हिंमत दाखवत आहेस. मी पण तुझ्यासारखी हिंमत केली असती तर आज माझीसुद्धा मुलगी जिवंत असती. परंतु तुझी मुलगी जिवंत आहे आणि ती या घाणेरड्या समाजापासून दूर जात आहे. याचा मला खूप अभिमान आहे. मनीषा तिचे झुमके देत म्हणाली, हे घे. मला माहीत आहे की तुझ्या सासूने तुझ्याकडून सर्व दागिने काढून घेतले आहेत, पण हे तुझ्याजवळ ठेव आणि ते विकून तुला काही पैसे मिळतील. ते तुझ्या कामी येतील. ज्योती गडबडून म्हणाली, मनीषा, तू वेडी झाली आहेस का? हे झुमके तुझे आहेत. ती आपल्या साडीच्या पदराला मारलेली गाठ दाखवत म्हणाली, हे बघ, माझ्याकडे 120 रुपये आहेत. मागच्या वेळी जेव्हा मी माहेरी गेले होते तेव्हा मला हे पैसे माझ्या बाबांनी दिले होते. मी ते लपून ठेवले होते. यामध्ये मी माझ्या घरी पोहोचू शकते आणि माझ्याकडे बरेच पैसेही शिल्लक राहतील. जर तुझ्या पतीला कळलं तर तो तुला खूप मारेल. मनीषा हसत म्हणाली, ज्योती, तू माझी चिंता करू नकोस, पण तू हे झुमके तुझ्याकडे राहू दे. जर तुझा पती तुझ्या माहेरी आला आणि तुला तिथून पळून जावे लागले तर तुझ्याकडे पैसे असायला हवेत. म्हणून हे झुमके तुझ्याकडे ठेव, तुझ्या उपयोगी येईल. तिचं म्हणणं ऐकून ज्योती भावनिक होऊन तिच्या गळ्यात पडली आणि रडू लागली. मनीषा देखील भावूक झाली होती. मनीषा तिला गळ्यातून वेगळं करत म्हणाली, पण आता ह्या गावात परत कधीच येऊ नकोस. ज्योती हसत म्हणाली, आता ह्या गावात माझा मृतदेहच येईल, कारण जर मी इथे जिवंत आले तर हे माझ्या मुलीला सोडणार नाहीत आणि मी तसे होऊ देणार नाही. त्यामुळे इथे येण्याचा प्रश्नच येत नाही. मनीषा हसत म्हणाली, नशिबात असेल तर पुन्हा भेटू, पण तुझी फार आठवण येईल. यावर ज्योती म्हणाली, मला सुद्धा तुझी फार आठवण येईल. मनीषा आपल्या अश्रू पुसत म्हणाली, आता तू लवकर निघ. ते लोक उठायच्या आधी तू गावाच्या बाहेर जा. ज्योती म्हणाली, हो, मी जात आहे. काळजी घे. ज्योती आपल्या मुलीला घेऊन तिथून निघून गेली. मनीषा तिला दूरवर पाहत होती जोपर्यंत ती तिच्या नजरेपासून गायब होत नाही. त्यानंतर मनीषा आपल्या घराकडे गेली. सुरेंद्र रात्री दारू पिऊन आल्यामुळे त्याला उठायला उशीर झाला. तो ज्योतीला इकडे तिकडे शोधू लागला. त्याने त्याच्या आईलाही उठवले. आई, ज्योती गोठ्यात नाही आहे. काय बोलतोस? हो आई, ज्योती पळून गेली आहे. त्याची आई ओरडून म्हणाली, पण ती पळून का गेली? माहीत नाही आई. कदाचित तिला समजलं असावं आणि ती घाबरून पळून गेली असेल. त्याची आई रागात म्हणाली, आता मी तिला सोडणार नाही. सुरेंद्र, तू तिचा गावभर शोध घे. मी आसपास विचारते. त्यानंतर सुरेंद्र आणि त्याच्या मित्रांनी सर्व गावभर ज्योतीला शोधायला सुरुवात केली. तिची सासूही घराघरात जाऊन विचारत होती. एक वेळ अशी आली की सासूला शंका आली, ज्योती मनीषाच्या घरी जाऊन लपली असावी. म्हणून ती लगेच मनीषाच्या घराकडे गेली. तिथे गेल्यावर ती जोरजोरात दरवाजा ठोठावू लागली. मनीषा म्हणाली, कोण आहे रे? थोडं थांब, येते. दरवाजा उघडल्यावर मनीषाच्या समोर ज्योतीची सासू उभी होती. काय झालं काकी? सकाळ सकाळ काय गोंधळ लावला आहे? ए म्हणे, ज्योती कुठे आहे? काकी, तोंड सांभाळून बोला. माझं नाव मनीषा आहे. हो हो, माहीत आहे. ज्योती कुठे आहे ते सांग. मला काय माहीत काकी, तुमची ज्योती कुठे आहे?
त्यानंतर तिची सासू मनीषाच्या घरात घुसली आणि तिने संपूर्ण घर तपासलं, पण तिला ज्योती कुठेच दिसली नाही. मनीषा, खरं सांग, ज्योती कुठे आहे? काकी, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? घर तपासलं ना, आता निघा माझ्या घरातून. सासू रागाने घराबाहेर गेली. मनीषाने जोरात दरवाजा बंद केला आणि ती देवासमोर हात जोडून म्हणाली, हे परमेश्वरा, ज्योती आणि तिच्या मुलीचं रक्षण कर. सुरेंद्र आणि त्याचे मित्र ज्योतीला संपूर्ण गावात शोधत होते, पण त्यांना कुठेही ती सापडली नाही. सासूही घरी परत आली तोपर्यंत संपूर्ण गावाला ज्योती पळून गेल्याची बातमी कळली होती. तिचं पळून जाणं आणि तिच्या मुलीचं जिवंत राहणं हे एका कुटुंबाचं नाही तर संपूर्ण गावाच्या इज्जतीचा प्रश्न बनला होता. कारण त्या गावात अशी परंपरा होती की आधी मुलगा झाला पाहिजे. गावातील बऱ्याच स्त्रियांनी आपल्या मुलींना गमावलं होतं. ज्योती गावातून बाहेर पडली होती आणि शेतात म्हणून चालत चालत मुख्य रस्त्यावर पोचली. म्हणजे सुरेंद्र उठण्याच्या अगोदरच ज्योतीने गाव पार केलं होतं, म्हणून त्यांना ती सापडली नाही. ती मुख्य रस्त्यावर गाडीची वाट पाहू लागली. सकाळी 5 वाजता तिला बस मिळाली. तिकडे गावकऱ्यांनीही उजेड होण्याची वाट पाहायला सुरुवात केली होती. त्यांनीही असाच विचार केला होता की ते सर्वात आधी ज्योतीला तिच्या माहेरी शोधायला जातील, कारण त्यांना शंका होती की ज्योती तिकडेच जाईल. सकाळी 7 वाजता सुरेंद्रसह गावचे काही लोक ट्रकमध्ये बसून ज्योतीच्या गावाकडे निघाले. ज्योतीचं माहेर तिच्या सासरघरापासून 4 तासांच्या अंतरावर होतं आणि राजस्थानच्या सीमेपासून जवळ होतं, म्हणून ज्योतीची बोलीभाषाही वेगळी होती. सकाळी 9 वाजेपर्यंत ज्योती आपल्या गावात पोचली. ती रस्त्यावरून बैलगाडीत बसून घराकडे निघाली. जेव्हा ती घरी पोचली तेव्हा तिचे बाबा अंगणात बसले होते आणि कदाचित ते शेतात जाण्याची तयारी करत होते. आई चुलीवर स्वयंपाक करत होती. तिचे बाबा तिला पाहून आश्चर्यचकित होऊन उभे राहिले. ज्योती, तू इथे? त्यांचा आवाज ऐकून तिची आई देखील वळून तिला पाहू लागली. ज्योतीने आपल्या आईवडिलांना खूप दिवसांनी पाहिलं होतं. त्यांना पाहून तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. ती पुढे गेली आणि त्यांच्याजवळ जाऊन उभी राहिली. ज्योतीच्या आईने तिच्या हातात बाळ पाहिलं. ज्योती, हे बाळ? ज्योती हसत म्हणाली, हो आई, ही तुझी नात आहे. ज्योती तिच्या बाळाचा चेहरा दाखवण्यासाठी पुढे गेली, परंतु तिच्या आईने हात दाखवून तिला तिथंच थांबवलं. त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे दिसत होतं की ज्योतीच्या आगमनामुळे त्यांना आनंदापेक्षा जास्त आश्चर्य वाटत होतं. तिचे वडील म्हणाले, बेटी, तू एकटीच आलीस? जावई आले नाही का? बाबा, मी त्यांचं घर सोडून आले आहे. हे ऐकून त्यांना दुसरा मोठा धक्का बसला की ज्योती तिचं घर सोडून आली आहे. प्रथम धक्का तर हा होता की ती आपल्यासोबत मुलीला घेऊन आली होती. तिचे वडील रागाने म्हणाले, ज्योती, तू हे काय बोलतेस आणि तू घर सोडून का आलीस? ज्योतीने त्यांना सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत सगळं सांगितलं. आता बाबा, तुम्हीच मला सांगा, जे लोक माझ्या मुलीला मारायला निघाले होते त्यांच्या घरात मी कशी राहू शकते? यावर तिची आई रागात म्हणाली, ती त्यांची सुद्धा मुलगी आहे. मग आई, त्यांनी काय माझ्या मुलीचा जीव घ्यायचा का? तू आणि बाबांनी कधी मला मारायचं ठरवलं का? नाही ना? मग ते लोक हिला मारायला का निघाले आहेत? ज्योती, प्रत्येक गावात वेगवेगळ्या रीती असतात. तुमच्या गावात पहिली मुलगी असणं चांगलं मानलं जात नाही. यावर ज्योती रागाने म्हणाली, मग त्यासाठी ते माझ्या बाळाचा जीव घेणार का? नाही आई, त्यांच्या रीती पोकळ आहेत. पहिली मुलगी असणं अशुभ कसं होऊ शकतं? त्यांचं जे काही असेल, आता मला त्यांच्याशी काही देणं घेणं नाही. मी ते घर आणि गाव सोडलं आहे. मला एक सांगा, तुम्ही लोक माझी मदत कराल का? या घरात राहायला मला जागा द्याल का? तिची आई रागात म्हणाली, कधीच नाही. तुला मी आधीच सांगितलं आहे आणि आजही सांगत आहे की इथे यायचं असेल तर आनंदात ये. 4 दिवस राहा आणि पुन्हा आपल्या सासरी निघून जा. ते जसे पण असेल ते तुझं सासर आहे. आता तुला तिथेच राहावे लागेल. ज्या घरात मुलीला दिलं जातं तिथूनच तिची अंत्ययात्रा निघते. आई, तू काय माझी आणि माझ्या मुलीची मरायची वाट पाहत आहे का? तसं नाही बेटी, तुला तिकडे जावेच लागेल. आई,
मी त्या घरात पुन्हा जाणार नाही. तिचे वडील म्हणाले, ज्योती, आमची जिम्मेदारी होती तुझं लग्न करून देणं. आता आम्ही मुक्त झालो आहोत. ते लोक या मुलीसोबत काय करतील काय नाही हा त्यांचा मुद्दा आहे. यात तू आम्हाला खेचू नकोस. जर लोकांना कळलं की आमची मुलगी घर सोडून आली आहे तर समाजात आमची किती बदनामी होईल. एवढंच नाही तर पंचायत आमचे हुक्का पाणी बंद करेल, म्हणजे सामाजिक बहिष्कार टाकण्यात येईल. ज्योतीने कधी विचारही केला नव्हता की तिला आपल्या आईवडिलांकडून या गोष्टी ऐकायला मिळतील. बाबा, तुम्ही चिंता करू नका. मी इथे थांबणार नाही आणि तुमची कसली बदनामीही होणार नाही. बेटी थांब, मी तुला तुझ्या घरी सोडायला येतो. बाबा, याची गरज नाही, कारण मी त्या घरी जाणार नाही. तिची आई म्हणाली, ज्योती, मग तू कुठे जाणार? कुठेही, जिथे मला आणि माझ्या मुलीला आसरा मिळेल, जिथे समाज आणि तुमच्यासारख्या लोकांची तुच्छ विचारधारा नसेल. त्यानंतर ज्योती सावनाने आपल्या मुलीला घेऊन तिथून निघून गेली. ज्या घरातील लोकांना तिने आपलं मानलं होतं ते सर्व आज एका क्षणात परके झाले होते. आता ज्योतीसमोर दोन मार्ग होते. पहिला, जो तिला पुन्हा आपल्या सासरी घेऊन जाणारा होता, आणि दुसरा, जो तिला कुठपर्यंत घेऊन जाईल हे तिला माहीत नव्हतं. परंतु तिथे ना तो समाज असेल ना तिचे कुटुंबीय. ज्योतीने आपल्या मुलीकडे पाहिलं आणि अनोळखी मार्गावर जाण्याचा निर्णय घेतला. ती शेतांच्या रस्त्याने गावच्या बाहेर जात होती. त्याचवेळी तिने एक ट्रक पाहिला ज्यात तिच्या गावचे लोक होते. हे पाहून तिला लगेच समजलं की ते लोक तिला शोधण्यासाठी आले आहेत. ती त्वरित गावाच्या बाहेर गेली. आता तिला हे कळत नव्हतं की कुठे जावे. त्या क्षणी तिला त्या महिला डॉक्टरची आठवण आली. तिने त्वरित आपल्या पदराची गाठ उघडली. त्यात शिल्लक असलेल्या रुपयांसोबत एक छोटीशी पर्ची होती जी त्या महिला डॉक्टरने ज्योतीला दिली होती. तिने ती पर्ची उघडून पाहिली. त्यावर एक पत्ता होता. ज्योती शिकलेली नसल्याने तिला त्या चिठ्ठीत काय लिहिलं आहे ते समजत नव्हतं, पण एक आशा मात्र होती की कदाचित हा पत्ता तिच्या आयुष्याला एक नवीन दिशा देईल. ती इकडे तिकडे पाहत होती. तिला दूरपर्यंत कुठेही दुकान दिसत नव्हते. ती एकटी असल्याने तिला खूप भीतीही वाटत होती. मुलगी झोपेतून जागी झाली होती आणि ती भुकेमुळे रडू लागली. मग एका झाडाच्या खाली बसून ज्योती तिला दूध पाजू लागली. तिकडे सुरेंद्र ज्योतीच्या घरी पोचला होता. तिच्या आईने त्याला सांगितले की ज्योती काही वेळापूर्वी इथून गेली आहे, म्हणून सुरेंद्र आणि त्याचे लोक तिला शोधायला निघाले. ते तिला रस्त्याने शोधत येत होते. ट्रक मुख्य रस्त्यावर पोचण्याआधी ज्योतीला बस दिसली आणि ती बसमध्ये चढून शहराच्या दिशेने निघून गेली. सुरेंद्र ज्योतीला बसमध्ये चढताना पाहू शकला नाही, पण त्याला समजलं की ज्योती शहराकडेच निघून गेली आहे, कारण आसपासच्या गावांमध्ये तिची कोणासोबतही ओळख नव्हती. त्याने त्याचे लोक ट्रकमध्ये बसवले आणि ते शहराच्या दिशेने निघाले. बसमध्ये बसल्यावर ज्योतीने एका व्यक्तीला पर्ची दाखवून पत्ता विचारला. तो म्हणाला, ताई, तुम्ही उलट्या दिशेला चालला आहात. हा पत्ता तर जिल्ह्याच्या दुसऱ्या कोपऱ्यात आहे. एक काम करा, शहरातून दुसरी बस पकडा. तिथून या शहरासाठी डायरेक्ट बस मिळेल. ज्योतीने हात जोडून त्यांना धन्यवाद म्हटलं. ज्योती रस्त्यात तिच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणांचा विचार करत होती. कसं एका क्षणात तिचं जीवन कुठून कुठपर्यंत पोचलं होतं. ती आपल्या मुलीला पाहत होती, जी हातपाय हलवत खेळत होती. कधी ती आपल्या हाताच्या मुठी तोंडात घालण्याचा प्रयत्न करत होती, तर कधी पायांचे पंजे हलवत होती. तिचं खेळणं पाहून ज्योतीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. त्या लहान जीवाचा काय दोष होता? तिने हे भोगावं. तिला सुद्धा हक्क आहे हे जग पाहण्याचा, आपलं आयुष्य जगण्याचा. हे विचार ज्योतीच्या मनाला हिंमत देत होते. एका तासात ती शहरात पोहोचली. ती बसवरून उतरतात तिच्याकडे फक्त 20-30 रुपये शिल्लक होते. मनीषाने सांगितलं होतं की हे पैसे कदाचित कमी पडतील, पण ती केवळ घरापर्यंत पोहोचण्याचा विचार करून आली होती. तिला काय माहीत होतं की तिचं कुटुंब एका क्षणात तिला परक करेल. शहरात पोचल्यावर तिला खूप भूक लागली होती आणि तहानही लागली होती. तिने आजूबाजूला पाहिलं तर स्टँडवर एक ढाबा होता. तिथे बरेच लोक
नाश्ता व जेवण करत होते. तिथे ती एका टेबलजवळ जाऊन खुर्चीवर बसली. तिच्यासाठी हा वेगळा आणि नवीन अनुभव होता. ती जेवणाची वाट पाहत होती. तिने आपल्या आजूबाजूला पाहिले. तिथे काही लोक बसले होते आणि ते तिला घुरत होते, कारण तेथील महिलांना घराच्या बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. त्या लोकांना पाहून ज्योती संकोचून बसली आणि आपल्या मुलीकडे पाहू लागली. काही वेळातच जेवण आलं आणि ती पटापट जेवण करू लागली. तर सुरेंद्र आपल्यासोबतच्या लोकांसह बस स्टँडवर पोहोचला होता आणि ज्योतीला प्रत्येक बसमध्ये शोधत होता. तो ढाब्यापाशी गेला जिथे ज्योती बसलेली होती, पण ती रस्त्याच्या दिशेला पाठ करून बसली होती आणि त्याच वेळेस एक वेटरही तिच्या मागच्या टेबलवर इतर लोकांना जेवण वाढत होता. त्यामुळे ते तिला पाहू शकले नाहीत. काही वेळाने जेव्हा ज्योती तिथून बाहेर आली तेव्हा तिचं लक्ष त्यांच्यावर गेलं. त्यांना पाहून तिला धक्का बसला आणि ती लगेच परत आपल्या जागेवर जाऊन बसली. तिच्या चेहऱ्यावर भीतीची झळक दिसू लागली. तिला असं वाटलं नव्हतं की ते लोक तिचा पाठलाग करत इथपर्यंत पोचतील. ज्योती मनात म्हणाली, जर मी चुकून त्यांच्या हाती सापडले तर ते लोक माझ्या मुलीला नाही, मी तिला काही होऊ देणार नाही. आता जे होईल ते पाहता येईल, पण मी माझ्या मुलीला त्यांच्या हाती कधीच लागू देणार नाही. तिला हे समजलं की ती ढाब्यावर अधिक वेळ थांबू शकत नाही, कारण ते लोक इथं येऊन तिला पाहू शकतात. म्हणूनच तिने तोंडापर्यंत पदर घेतला आणि ती आपल्या मुलीला ओढणीने झाकून ढाब्यामधून बाहेर आली. बाहेर जाऊन तिने हलक्या हाताने पदरवर केला आणि पाहिलं की ते लोक एकत्र बसून बोलत होते. ते व्यस्त असल्याचे पाहून ज्योतीने तिथून पळ काढला, कारण आता तिथं बसून बस पकडण्याचा प्रयत्न तिच्यासाठी धोक्याचा ठरू शकत होता. तिच्याकडचे पैसे देखील संपले होते. सुरेंद्राला त्याच्या लोकांनी सांगितलं की आता हा फक्त तुझ्या बायकोचा मुद्दा नाही, हा सगळ्या गावाच्या इज्जतीचा प्रश्न आहे. तुझ्या बायकोने गावाची इज्जत मातीमध्ये घातली आहे. तिचं जिवंत राहणं आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतं. तिच्यामुळे गावातील इतर महिला पुढे जाऊन आपल्या विरोधात उभे राहतील आणि त्या रीतीला सुद्धा मानणार नाही. यावर तिचा पती म्हणाला, हो, हे खरं आहे. आता तिचं मरणं आवश्यक आहे. एकाने विचारलं, एकदा पोलीस स्टेशनला जाऊन पाहायचं का? सुरेंद्र म्हणाला, हो, असे होऊ शकते की ती माझी कंप्लेंट द्यायला पोलीस स्टेशनला गेली असावी. पटकन चला. ते लोक पोलीस स्टेशनकडे निघाले. ज्योती देखील तीव्र वेगाने पुढे चालली होती आणि पोलीस स्टेशन तिला दूर दिसत होतं. तिला काही आशा वाटली होती की कदाचित ती सुरक्षित ठिकाणी पोहोचेल. तिने विचार केला की डॉक्टरच्या घरी जाण्याआधी ती पोलीस स्टेशनमध्ये सुरेंद्रच्या विरोधात तक्रार नोंदवेल, ज्यामुळे सुरेंद्र तिला त्रास देऊ शकणार नाही आणि पोलीस तिला तिच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचवण्यात मदत करू शकतील. जेव्हा ज्योती पोलीस स्टेशनसमोरील रोड क्रॉस करत होती तेव्हा अचानक त्याच वेळी एक ट्रक तिच्यासमोर येऊन थांबला. त्यात तिच्या गावचे लोक होते. त्यांना पाहताच तिने लगेच तिथून दुसऱ्या दिशेला पळ काढला. पण एक व्यक्ती जोरात ओरडला, सुरेंद्र, ती बघ तुझी बायको. यामुळे त्यांच्या गावातील सर्व लोकांची नजर तिच्यावर पडली. परंतु तिने हार मानली नाही. मुलीला आपल्याजवळ घट्ट धरून ती पळू लागली. जितक्या वेगाने धावता येईल तितक्या वेगाने ती धावत होती, कारण तिला तिच्या मुलीची चिंता होती. त्या रस्त्यावर ट्रकांचे आवाज आणि येणं जाणं जास्त होतं, त्यामुळे ती तिथून त्या लोकांच्या नजरेतून गायब होऊन गेली. ज्योती अचानक गायब झाल्याने सुरेंद्र गोंधळून गेला होता. काही अंतरावर ज्योतीला एक टपरी दिसली. त्या टपरीच्या शेजारी काटेरी वनस्पतीचे मोठे झुडूप होते. ज्योती वेळ न घालवता त्या झुडपाच्या मागे जाऊन लपली. तिचं हृदय अजूनही जलद गतीने धडधडत होतं आणि तिचा संपूर्ण चेहरा घामाने भिजला होता. तिने सर्वात आधी आपल्या मुलीला ओढणी काढून पाहिलं. मुलगीसुद्धा घामाने भिजली होती. ज्योतीने ओढणी काढून तिला हवेसाठी झोळ घालायला सुरुवात केली. तिच्या स्वतःच्या चेहऱ्यावरून घाम टपकत होता, पण तिला मुलीची जास्त काळजी होती. तिने पाहिलं की मुलीचे कपडे मळले होते, म्हणून तिने मनीषाने दिलेले कपडे पटकन मुलीला घातले आणि तिथेच बसून मुलीला हवा घालत राहिली. काही वेळाने
तिने बाहेर येऊन पाहिलं की ते लोक गेले का, पण तिने पाहिलं की ते लोक अजून तिथे थोडं दूर चौथऱ्यावर बसले होते. त्यामुळे ती परत त्या झुडपाच्या मागे जाऊन बसली. तिला खूप तहान लागली होती, परंतु ती बाहेर जाऊ शकत नव्हती. सुरेंद्रला शंका येत होती की ज्योती इतक्या लवकर गायब कशी झाली. त्याला खात्री होती की ज्योती इथेच कुठेतरी लपली असावी, म्हणून तो आपल्या लोकांसोबत तिथेच बसून राहिला. संध्याकाळ झाली. आकाशात अंधार पसरला होता. ते लोक बसून कंटाळले होते. सुरेंद्र म्हणाला, आता वेळ खूप झाला आहे. कदाचित ज्योती इथून पळून गेली असावी. ज्योती तिथंच लपून बसली होती आणि त्यांचा तिथून जायचा विचार करत होती. तिला अत्यंत तहान लागली होती, पण बाहेर जाणं म्हणजे धोका पत्करण्यासारखं होतं. अंधार पडल्यावर ती धाडस करून बाहेर आली. तिने पाहिलं की ते लोक गेले होते. ती आपलं सामान आणि मुलीला घेऊन बाहेर आली आणि कुठे पाणी मिळते का शोधू लागली. थोडं चालल्यावर तिला एक सरकारी हँडपंप दिसला. पाणी पिल्यावर तिला आराम मिळाला आणि शरीरात थोडी ऊर्जा आली. त्यानंतर ती हायवे रोडवरून चालत जाऊ लागली. तर तिकडे सुरेंद्र परत बस स्टॉपवर आला आणि प्रत्येक ढाब्यावर तिचा शोध घेत होता. सुरेंद्रला पुन्हा पुन्हा त्या महिला डॉक्टरवर शंका येत होती, कारण हॉस्पिटलमधील त्याच्या एका मित्रामार्फत त्याला कळले होते की ज्योतीच्या सांगण्यावरून त्या महिला डॉक्टरने खोटे रिपोर्ट तयार केले होते. म्हणून त्याला वाटत होतं की ज्योती नक्की त्या डॉक्टराच्या घरी चालली असावी. त्याने हॉस्पिटलमध्ये आपल्या मित्राला त्या डॉक्टरचा पत्ता काढायला सांगितला. ज्योतीने चालत चालत खूप अंतर पार केलं होतं. आता सर्वत्र अंधार पसरला होता. हायवे रस्त्याच्या लगत असणाऱ्या ढाब्याजवळ तिला दूरवर ट्रकांच्या रांगा दिसल्या. तिला वाटलं की कदाचित तिथं मदत मिळू शकेल. ती त्या ट्रकांच्या जवळ गेली. त्यातील एका ट्रकजवळ थांबलेल्या मुलाला तिने पर्ची दाखवून विचारलं, भाऊ, तुम्ही शहरात चालला आहात का? मला या पत्त्यावर जायचं आहे. यावर तो मुलगा म्हणाला, इथेच काय? तू म्हणशील तिथे तुला मी घेऊन जाईल. त्या मुलाच्या शब्दांनी ज्योतीला घाबरल्यासारखं झालं. तो मुलगा हसत तिला म्हणाला, बोल, येतीस का? ज्योती लगेच तिथून पुढे निघाली. तो मुलगा तिच्या मागे लागला. तो तिला म्हणत होता की मी तुला पैसे देखील देईल. ज्योतीने एकदाही मागे वळून पाहिले नाही. ती धावत पुढे गेली. शेवटच्या ट्रकजवळ ज्योतीच्या वडिलांच्या वयाचा एक माणूस उभा होता. त्यांनी ज्योतीला घाबरलेल्या स्थितीत पाहिलं आणि तिच्या मागे मागे येत असणाऱ्या त्या मुलाला देखील पाहिलं. त्यांनी तिथून आवाज दिला आणि त्या मुलाला पळून लावलं. ते ज्योतीजवळ आले आणि त्यांनी ज्योतीला विचारलं, बेटी, इतक्या अंधाराचं या बाळाला घेऊन तू कुठे चालली आहे? ज्योतीने पर्ची काढली आणि घाबरत घाबरत त्यांना म्हणाली, काका, मला या पत्त्यावर जायचं आहे. त्यांनी तिला विचारलं, तू पळून आली आहेस का? ज्योतीने नाहीमध्ये मान हलवली. बेटी, मग ही मुलगी कोणाची आहे? काका, ही मुलगी माझीच आहे आणि माझे पती या पत्त्यावर काम करतात. मी तिकडे चालले होते, पण मला बस मिळाली नाही, म्हणून मी दुसरी गाडी मिळेल या आशेने हायवेला आले. तुम्ही मला घेऊन जासाल का? ते म्हणाले, तुझ्याकडे पैसे आहेत ना? त्यांचं ऐकून ज्योती विचारात पडली. तिच्याजवळी सर्व पैसे संपले होते. काही खायचं म्हटलं तरी तिच्याकडे पैसे नव्हते. अचानक तिला मनीषाने दिलेले झुमके आठवले. ती त्यांना म्हणाली, काका, माझ्याजवळील सर्व पैसे संपले आहेत. तिने झोळीतील झुमके काढले आणि म्हणाली, हे झुमके घ्या, पण मला या पत्त्यावर पोचवा. त्यांनी तिच्याकडून ते झुमके घेतले आणि ते झुमके पाहू लागले. काही वेळाने त्यांनी एक झुमका ज्योतीला परत दिला आणि म्हणाले, हे घे, एक तू ठेव, एकात माझं काम होईल. बस, तू मागे जाऊन बस. ज्योतीच्या चेहऱ्यावर हसू चमकलं आणि ती त्यांना धन्यवाद देत मागे बसली. मागून त्या माणसाने ट्रकचा दरवाजा बंद करून ट्रक सुरू केला आणि ते पुढे निघाले. ज्योतीने सकाळी जेवण केलं होतं, पण त्यानंतर तिने काहीच खाल्लं नव्हतं. मुलगी रडू लागली, म्हणून ज्योतीने तिला दूध पाजलं आणि झोपवण्यासाठी तिला थपकी देऊ लागली. काही वेळातच मुलगी शांत झाली आणि झोपी गेली. ज्योती मुलीच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली, माफ कर बेटी, तुझे खूप हाल होत आहे ना, पण काय करू, तुझं रक्षण करण्यासाठीच तर तुझ्या आईने असं धाडस केलं. परंतु
तू चिंता करू नकोस. मी तुला काही होऊ देणार नाही आणि तुला चांगलं आयुष्य देईल. शहर तिथून जवळपास 600 किलोमीटर होतं. ट्रक चालवणाऱ्या माणसाने ज्योतीला वेगवेगळ्या वेळांवर खायला आणि पाणी दिलं. अखेर 24 तास चालून ट्रक त्या शहरात पोचला. शहरात पोचल्यावर संध्याकाळ झाली होती. ट्रक रस्त्याच्या कडेला थांबून त्यांनी ज्योतीला उतरण्यास सांगितलं. ज्योतीने बाहेर पाहिलं आणि ती खाली उतरली. त्यांनी समोर एका रस्त्याकडे बोट केलं आणि म्हणाले, बेटी, हा रस्ता तुझ्या पत्त्यावर जात आहे, पण आता तुला एकटीला इथून जावं लागेल. त्यानंतर त्यांनी त्यांच्याजवळील झुमका ज्योतीला परत दिला. ज्योतीने नाही म्हटलं तरी त्यांनी तो झुमका तिच्या हातात ठेवला. ज्योती त्यांचे आभार मानत म्हणाली, काका, तुम्ही मला इथपर्यंत पोचवले त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. मी आयुष्यभर तुमचे हे उपकार कधीच विसरणार नाही. त्यांनी ज्योतीच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बेटी, तुझी आणि तुझ्या मुलीची काळजी घे. आता मी जातो. ते आपला ट्रक घेऊन पुढील प्रवासाला निघाले. ज्योती त्या बारीक रोडवरून लोकांना पत्ता विचारत काही वेळातच डॉक्टरच्या घराजवळ आली आणि तिने पुढे जाऊन दरवाजा ठोठावला. थोड्याच वेळात ज्योतीच्याच वयाच्या स्त्रीने दरवाजा उघडला. ती तीच महिला डॉक्टर होती. त्या डॉक्टरने ज्योतीला पहिल्याच नजरेत ओळखलं, कारण ज्योती त्या परिसरातील पहिली स्त्री होती जिने आपल्या मुलीसाठी इतकं मोठं पाऊल उचलण्याचं धाडस केलं होतं. तिने त्वरित ज्योतीला आत येण्यास सांगितलं. ज्योती आत गेली. रश्मी डॉक्टरने तिच्या हातात बाळ पाहिलं आणि तिची अवस्था पाहून आश्चर्य व्यक्त केलं. मळलेले कपडे, विस्कटलेले केस आणि तिच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट सांगत होता की ती गेल्या 2-3 दिवसांपासून झोपलेली नाही. रश्मी डॉक्टर बाळाकडे पाहून म्हणाली, ज्योती, तू घर सोडून आली आहेस का? हो मॅडम, माझ्याकडे इतर कोणताही पर्याय नव्हता. माझ्या मुलीला वाचवण्यासाठी मला हे पाऊल उचलावं लागलं. रश्मी डॉक्टर मुलीला आपल्या कडेवर घेत म्हणाली, मला अपेक्षा नव्हती की तू हे पाऊल उचलशील. त्याचवेळी आतून एक तरुण पुरुष बाहेर पडला. ज्योती, हे माझे पती अनुराग. ते देखील डॉक्टर आहेत. ज्योतीने त्यांच्याकडे पाहून हात जोडले. अनुरागनेही हात जोडून तिला नमस्कार केला. रश्मीला मुलीचं शरीर थोडं गरम जाणवलं. ज्योती, मुलीला ताप आहे. ज्योतीने घाबरत जवळ जाऊन मुलीला स्पर्श केला. रश्मी डॉक्टर म्हणाली, ज्योती, चिंता करू नको. आधी मुलीला स्वच्छ कपडे घाल आणि तिला पोटभर दूध पाज. तोपर्यंत अनुराग मेडिकलमधून औषध घेऊन येतील. तुम्ही खूप दूरवरून आला आहात, त्यामुळेच मुलीला ताप आला आहे. काही वेळाने दूध प्यायल्यावर मुलीला औषध दिलं गेलं. त्यानंतर मुलगी पुन्हा झोपली. मुलगी झोपल्यावर ज्योतीने आंघोळ करून कपडे बदलले. रश्मी डॉक्टर म्हणाली, ज्योती, आता तू चिंता करू नकोस. आम्ही तुझ्यासोबत आहोत. ज्योती घाबरलेल्या स्वरात म्हणाली, पण जर ते लोक पुन्हा मला शोधत? तिचे बोलणे मध्येच थांबत अनुरागजी म्हणाली, तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाही. कोणीही इथपर्यंत पोहोचू शकणार नाही. रश्मी डॉक्टर म्हणाली, हो ज्योती, ते तुझ्यापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही, कारण तू इथे राहणार नाही. 2 दिवसांनी तू दिल्लीला जाशील. दिल्लीत माझी एक मैत्रीण आहे. ती देखील डॉक्टर आहे. तिला एक आयाची गरज आहे. त्यामुळे तू तिथे नोकरी कर. त्या बदल्यात तुला पैसे मिळतील आणि ज्यामुळे तू तुझ्या मुलीची काळजी घेऊ शकेल. तर सांग, तू दिल्लीला जाशील का? ज्योती म्हणाली, मॅडम, माझ्याकडे आता दुसरं ठिकाण नाही. मी दिल्लीला जाण्यास तयार आहे. माझ्या मुलीच्या चांगल्या भवितव्यासाठी मी काही करीन. रश्मी अनुरागला म्हणाली, उद्या जाऊन तुम्ही हिचे दिल्लीचे तिकीट काढून आणा. अनुराग म्हणाले, ठीक आहे. उद्या मी क्लिनिकवर जाता जाता रेल्वे स्टेशनवर जाईल. रश्मी मॅडम ज्योतीला म्हणाल्या, आता तू पूर्णपणे निर्भय राहा आणि वरती गेस्ट रूममध्ये जाऊन आराम कर. उद्यापासून तुझं आयुष्य बदललं नाही. रश्मीच्या बोलण्यावर ज्योतीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. संध्याकाळी त्या सर्वांनी एकत्र जेवण केलं. आता मुलीचा ताप देखील उतरला होता. रश्मी मॅडम तिला गेस्ट रूममध्ये घेऊन गेल्या आणि ज्योती पहिल्यांदाच आपल्या मुलीसोबत एका मोठ्या बेडवर पडली. दीर्घकाळ झोप न मिळाल्यामुळे काही वेळातच ज्योती झोपी गेली.
आज ज्योतीला अनेक दिवसानंतर शांत झोप मिळाली होती. तिने आपल्या मुलीला वचन दिलं होतं की आता कोणाच्याही हातात तिची मुलगी पडणार नाही आणि ते लोक तिला कधी शोधू शकणार नाही. हे विचार तिच्या मनाला आनंदाने भरून टाकत होते. दुसऱ्या दिवशी अनुरागने रेल्वे स्टेशनवर जाऊन तिची तिकीट काढले. हे 2 दिवस ज्योतीसाठी खूप सुखाने गेले. पुढील दिवशी तिला दिल्लीसाठी निघायचं होतं. सकाळी ती लवकर उठली आणि तयार झाली. रश्मीने तिला काही पैसे दिले, पण ज्योतीने ते पैसे घेण्यास नकार दिला. रश्मीने ते पैसे ज्योतीच्या हातात ठेवले आणि म्हणाली, जेव्हा तू परत येशील तेव्हा मला परत कर. ज्योतीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आणि तिने रश्मीच्या गळ्यात पडून तिचे आभार मानले. अनुराग तिला स्टेशनवर सोडायला गेला. स्टेशनवर गेल्यावर अनुराग म्हणाला, माफ कर ज्योती, आज हॉस्पिटलमध्ये खूप महत्त्वाचं काम आहे, नाहीतर मी तुला गाडीमध्ये बसवून दिलं असतं. ज्योती हसत म्हणाली, डॉक्टर साहेब, काही हरकत नाही. आत्तापर्यंत तुम्ही माझ्यासाठी खूप मदत केली आहे. अनुराग हसत म्हणाला, चला आता मी निघतो, काळजी घ्या. त्यानंतर अनुराग तिथून निघून गेला आणि ज्योती स्टेशनच्या आत आली. तिला समजत नव्हतं की कोणत्या ट्रेनमध्ये बसायचं आहे, म्हणून तिने कोणाला तरी विचारायचं ठरवलं. ती आपल्यासमोरून जात असलेल्या माणसाला विचारू लागली, भाऊ, दिल्लीला जाणारी ट्रेन कुठे लागली आहे? तो माणूस समोर बोट करत म्हणाला, हीच ट्रेन जी समोर उभी आहे तीच दिल्लीला चालली आहे. ज्योती धन्यवाद म्हणत त्या ट्रेनमध्ये चढली आणि लगेच दरवाजाजवळ उभ्या असलेल्या एका माणसाला तिकीट दाखवून आपली जागा विचारली आणि ती आपल्या सीटवर जाऊन बसली. तिच्या सीटच्या समोरच एक मुलगा आणि एक मुलगी बसली होती, जे आपापसात बोलत होते. ज्योती त्यांच्याकडे एक नजर टाकून खिडकीतून बाहेर पाहू लागली. ती मुलगी ज्योतीच्या मुलीकडे पाहून म्हणाली, ताई, तुमचं बाळ खूप गोड आहे. ज्योतीने त्या शब्दांवर हसून आपल्या मुलीकडे पाहिलं. त्या मुलीने ज्योतीला पुन्हा विचारलं, ताई, तुमच्या बाळाचं नाव काय आहे? ज्योती हसत म्हणाली, आत्ताशी ती फक्त 7 दिवसांची आहे, त्यामुळे तिचं नाव ठेवलं नाही. ताई, हिचं नाव देखील हिच्याप्रमाणेच ठेवा. त्यानंतर ती मुलगी पुन्हा आपल्या शेजारी बसलेल्या मुलाशी बोलू लागली. तितक्या स्टेशनवर अनाउन्समेंट झाली, यात्रीगण कृपया ध्यान दें, प्लेटफॉर्म नंबर 1 से दिल्ली जाने वाली ट्रेन अब 3 घंटे विलंब से प्रस्थान करेगी. कृपया इंतजार करें और रेल्वे प्रशासन को सहयोग दें. गाडी 3 तास उशिराने निघणार असल्यामुळे ज्योती काळजीत पडली. काही वेळाने त्या मुलीने पुन्हा प्रश्न केला, ताई, तुम्ही कुठे चालला आहात? ज्योतीने उत्तर दिलं, दिल्ली. तुम्ही तुमच्या माहेरी चालला आहात का? ज्योतीने नाहीमध्ये मान हलवली. मग सासरी चालला आहात का? ज्योतीने पुन्हा नाहीमध्ये मान हलवली. त्या मुलीला ज्योतीची ही गोष्ट खूप विचित्र वाटली. मग तुम्ही कोणाकडे चालला आहात? त्यावेळी अचानक ज्योतीची नजर खिडकीपासून थोड्या अंतरावर उभे असलेल्या सुरेंद्रवर पडली. त्याला पाहून तिला आश्चर्य आणि भीती देखील वाटू लागली. ज्योतीला घाबरलेलं पाहून त्या मुलीने विचारलं, अरे, तुम्हाला काय झालं? ज्योतीने तिला इशारा करून शांत राहण्यास सांगितलं. तर ती मुलगी शांत बसली. तिच्यासोबत बसलेल्या मुलाला समजत नव्हते की ज्योतीने त्यांना शांत राहण्याचा इशारा का केला. घाबरल्यामुळे ज्योतीला घाम फुटला होता. काही वेळाने तिने बाहेर डोकावून पाहिलं तर सुरेंद्र तिथून निघून गेला होता. त्यामुळे तिने जागा बदलण्याचा निर्णय घेतला आणि ती उठून बाहेर जाऊ लागली. तेव्हा तिने प्लॅटफॉर्मवर तिच्या गावातील काही लोकांना पाहिलं. तिने मुलीला आपल्या छातीशी घट्ट पकडलं आणि ती पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसली. तिच्यासमोर बसलेला मुलगा आणि मुलगी तिच्याकडे बघत होते, पण त्यांना काही समजत नव्हतं प्रकरण काय आहे. काही वेळाने ज्योतीला पुन्हा सुरेंद्रचा आवाज ऐकू आला. त्यामुळे ती खाली वाकून बसली. सुरेंद्र आपल्या माणसांना म्हणत होता, प्रत्येक डब्यात तिचा शोध घ्या, जिथे दिसेल तिथेच तिला आणि तिच्या मुलीला मारून टाका. ते ऐकून ज्योतीच्या डोळ्यातून पाणी आलं. जणू आज तिला तिचा मृत्यू समोर दिसत होता, पण तिला या गोष्टीचं दुःख नव्हतं. या गोष्टीचं होतं की तिच्यासोबत तिची मुलगी देखील मारली जाईल. ज्योती मनात म्हणू लागली, नाही, मी माझ्या मुलीला काही होऊ देणार नाही. ज्योतीला आता कुठलाच मार्ग दिसत नव्हता.
कारण ट्रेनच्या दोन्ही साईडला प्लॅटफॉर्मवर सुरेंद्रची लोक तिचा शोध घेत होते. समोर बसलेली मुलगी, जिचं नाव मेघना होतं, ती ज्योतीला विचारू लागली, तुम्हाला काय झालं आहे आणि तुम्ही इतके घाबरले का आहात? तिच्या शेजारी बसलेला मुलगा, ज्याचं नाव अविनाश होतं, तो म्हणाला, हो ताई, तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला सांगू शकता. ज्योतीचे डोळे अश्रूंनी भरले होते. ती त्यांना म्हणाली, तुम्ही माझं एक काम करू शकता का? ते दोघीही म्हणाले, आम्ही तुम्हाला तेच तर विचारत आहोत, पण तुम्ही आम्हाला काही सांगायला तयार नाहीत. आता सांगा. ज्योती आपल्या मुलीला त्यांच्याकडे देत म्हणाली, कृपया तुम्ही माझ्या मुलीला वाचवा. तुम्ही तिला तुमच्यासोबत घेऊन दिल्लीला जावा. ती मुलगी चकित होऊन म्हणाली, ताई, तुम्ही हे काय म्हणत आहात? ज्योतीने खाली लपून बसून तिला सर्व हकीकत सांगितली आणि ती रडत रडत हात जोडून म्हणू लागली, माझी मदत करा. मी आत्ता परत जाऊ शकत नाही आणि कोणालाही इथे मदतीसाठी बोलवू शकत नाही. ते लोक कधीही इथे येतील आणि माझ्यासोबतच माझ्या मुलीलाही मारून टाकतील आणि यावेळी पोलिसांची मदत घेणे माझ्यासाठी धोक्याचे ठरू शकते. मला एवढंच हवं आहे की माझी मुलगी जिवंत राहावी आणि तिने हे जग पाहावे. कृपया माझी मदत करा. तुम्ही फक्त हिला दिल्लीत घेऊन जा आणि तिथे हिला अशा जागी सोडून द्या जिथे अनाथ मुलांना सांभाळलं जातं, म्हणजे ती किमान जिवंत राहील. तुम्ही माझी शेवटची आशा आहात. माझी एवढी मदत करा. मी हिला मरताना पाहू शकत नाही. तुम्ही फक्त हिला तुमच्यासोबत घेऊन जावा. जर मी या लोकांपासून वाचले तर मी दिल्लीला येऊन माझ्या मुलीला घेऊन जाईल, पण जर मी वाचले नाही तर किमान माझी मुलगी तरी जिवंत राहील. ज्योतीकडे रश्मीच्या दिल्लीतील मैत्रिणीचा कोणताही पत्ता नव्हता. खरं तर ती स्वतःच तिला स्टेशनवर घ्यायला येणार होती आणि रश्मीचा पत्ता देखील तिला माहीत नव्हता, कारण ती पर्ची तिच्या घरी विसरून आली होती आणि घाबरल्यामुळे तिला काहीही सुचत नव्हतं. ज्योती त्यांच्या पाया पडत म्हणू लागली, कृपया माझी मदत करा. माझ्या मुलीला वाचवा. त्यावेळी तिच्या डब्याकडे तिला एक माणूस येताना दिसला. ज्योती अत्यंत घाबरली. समोर बसलेल्या मुलाला व मुलीला हडबडून म्हणाली, माफ करा, मी तुम्हाला त्रास देत आहे, पण कृपया या मुलीला वाचवा. आणि ती आपल्या मुलीच्या चेहऱ्यावर अनेक चुंबन घेत म्हणाली, बेटी, तुझ्या आईला माफ कर. मी तुला जास्त वेळ साथ देऊ शकले नाही. मला माफ कर. आणि ती त्या लोकांचं लक्ष वेगळं करण्यासाठी दुसऱ्या बाजूने बाहेर निघून गेली. परंतु ज्योती ट्रेनमधून खाली उतरून काही अंतर पुढे जातात त्या लोकांची नजर तिच्यावर पडली आणि ते सर्वजण तिचा पाठलाग करू लागले. अविनाश आणि मेघना ज्योतीच्या मागे लागलेल्या लोकांना पाहून चुपचाप आपल्या जागेवर शांत बसले होते. अविनाश मेघनाला म्हणाला, या मुलीचं आपण काय करायचं? अविनाश, तिला आपण असं सोडू शकत नाही. पण मेघना, ही मुलगी अजून खूप लहान आहे. आपण तिला एक तास देखील सांभाळू शकणार नाही. आपण त्या स्त्रीला वाचवायला हवं. या मुलीला तिच्या आईची गरज आहे. यावर मेघना म्हणाली, अविनाश, पण आपण हिला वाचवणार तरी कसं? मेघना, आपण पोलिसांना माहिती देऊ. हो अविनाश, तू अगदी बरोबर बोलत आहे. त्यानंतर अविनाश आणि मेघना मुलीला घेऊन ट्रेनमधून खाली उतरले. त्यांना दूरवर ज्योती पळताना दिसत होती आणि त्याचबरोबर अनेक लोक तिचा पाठलाग करत होते. अविनाश आणि मेघना ताबडतोब रेल्वे पोलिसांच्या ऑफिसमध्ये गेले, परंतु तिथे कोणीही नव्हतं. अविनाश, आता काय करायचं? चल मेघना, पुढे पाहू. कदाचित कोणी असेल ज्यामुळे मदत मिळेल. सुरेंद्र आणि त्याच्या लोकांना ज्योतीला पकडण्यास जास्त वेळ लागला नाही. सुरेंद्रने पुढे जाऊन ज्योतीला जोरात एक थप्पड मारली, ज्यामुळे ती खाली पडली. सुरेंद्र रागात तिला म्हणू लागला, तुला काय वाटलं? तू आमच्यापासून वाचून पळून जाशील आणि आम्ही तुला पकडू शकणार नाही? ज्योती रागाने त्याला घुरत होती. सुरेंद्र तिला दुसरी थप्पड मारत म्हणाला, घुरून बघतीस? सांग, तुझी मुलगी कुठे आहे? ज्योती हसत म्हणाली, तू कधीच तिच्यापर्यंत पोहोचणार नाहीस. तिच्या बोलण्यावर सुरेंद्रचा राग 7व्या आकाशापर्यंत पोहोचला आणि त्याने आपल्या जवळचा खंजर काढून ज्योतीच्या पोटात घुसवला आणि म्हणाला, तू जरी तुझ्या मुलीला वाचवलं असलं तरी मी तिला सोडणार नाही. तिला मी पाताळातून शोधून काढेल.
हळूहळू ज्योतीचे डोळे बंद होऊ लागले. तिला कुठे ना कुठे असं जाणवलं की आता ती आपल्या मुलीला कधीही पुन्हा पाहू शकणार नाही. मृत्यू तिच्या समोर हात पसरत होता, पण आज तिला काहीच काळजी नव्हती. कारण तिला विश्वास होता की तिने आपल्या मुलीला योग्य हाती सोपवलं आहे. आता हे लोक तिच्या मुलीपर्यंत कधीच पोहोचणार नाही. तिने हळूहळू आपले डोळे बंद केले आणि ती मनात म्हणाली, हे प्रभू, माझ्या मुलीचं नेहमी रक्षण कर. त्यानंतर तिने आपले प्राण सोडले. सुरेंद्र आपल्या लोकांना म्हणाला, आता हिच्या मुलीचा शोध घ्या. खरे तर सुरेंद्राने रश्मी डॉक्टरचा पत्ता काढला होता. त्याला संशय होता की ज्योती तिच्याकडेच गेली असावी आणि त्याचा संशय खरा ठरला. जेव्हा तो त्या डॉक्टरचा पत्ता मिळून तिच्या घराजवळ गेला तेव्हा ज्योती देखील तिथेच होती. त्याने ज्योतीची बाहेर निघण्याची वाट पाहिली आणि तो तिच्या मागे मागे रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचला. ज्योतीचं मृत शरीर जमिनीवर पडलं होतं. मेघना आणि अविनाश एका भिंतीच्या मागे लपून हे सगळं पाहत होते. ज्योतीला पाहून त्यांचा श्वास थांबला. त्या क्षणी दोघेही खूप घाबरले होते. त्यानंतर अविनाशने पटकन मेघनाचा हात धरला आणि तो तिला घेऊन धावत धावत ट्रेनजवळ गेला आणि ते ट्रेनमध्ये आपल्या सीटवर बसले. त्यांच्यासमोर अजूनही तेच दृश्य सुरू होतं. अविनाश घाबरून म्हणाला, आता या मुलीचं काय करायचं? मेघना रडलेल्या स्वरात म्हणाली, किती निर्दयी लोक आहेत ते. त्यांनी त्या ताईला ठार मारलं. मेघना, आपण या मुलीला इथे सोडू शकत नाही, पण आपण तिला आपल्याजवळही ठेवू शकत नाही. ते लोक कधी हिच्यापर्यंत पोहोचू शकतात. यामुळे आपणही नाहक मारले जाऊ. त्या ताईंनी सांगितलं होतं की हिला अनाथाश्रमात सोडा, तर आपण तसेच करू. त्यानंतर आपली जबाबदारी संपेल. मेघनाने त्या मुलीकडे पाहिलं, जी शांतपणे तिच्या कुशीत झोपली होती. नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. तिने त्वरित त्या मुलीला घट्ट मिठी मारली. अविनाश तिला रडताना पाहून म्हणाला, काय झालं मेघना? अविनाश, मी या मुलीला अनाथाश्रमात सोडू शकत नाही. अविनाश आश्चर्यचकित होऊन म्हणाला, तू वेडी झाली आहेस का? नाही अविनाश, ह्या मुलीकडे एकदा बघ. ह्या मुलीसाठी तिच्या आईने आपले प्राण दिले आणि हिला काहीच माहिती नाही. जर आपण हिला अनाथाश्रमात सोडलं तर ती कधीच तिच्या आईबद्दल जाणून घेऊ शकणार नाही. त्या गरीब असहाय्य ताईने आपल्यावर विश्वास ठेवला आणि या मुलीला आपल्याकडे सोपवलं. अविनाश रागाने म्हणाला, तिने आपल्याला एवढंच सांगितलं होतं की हिला तुम्ही अनाथाश्रमात सोडा. हे नाही सांगितलं की आपण तिला वाढवावं. आणि दुसरं म्हणजे ते लोक कधी हिच्या मागे लागू शकतात. हिच्या नाळात आपणही मारले जाऊ. अविनाश, काही झालं तरी मी हिला कुठेही सोडणार नाही. अनाथ आश्रमांची परिस्थिती तुलाही माहीत आहे. जर हिला तिथं ठेवलं आणि ती चुकीच्या लोकांच्या ताब्यात गेली तर तिचं आयुष्य उद्ध्वस्त होईल व तिच्या आईचं बलिदान व्यर्थ जाईल आणि मी ते कधीच होऊ देणार नाही. ही मुलगी चांगल्या आयुष्याचीच हकदार आहे आणि मी तिला ते सर्व देईन. मी स्वतः हिचा सांभाळ करेन, हिला चांगलं आयुष्य देईन आणि तिला तिच्या आईबद्दल सगळी माहिती देईन. मेघना, आणि माझं काय? तुला माहीत आहे की 4 महिन्यानंतर आपलं लग्न आहे. जर तिला घेऊन तू घरी गेलीस तर आपलं लग्न तुटेल. अविनाश, मी माझ्या घरच्यांना समजावून सांगेन. आणि माझ्या घरातल्यांना कोण सांगणार? अविनाश, ती जबाबदारी तुझी आहे. आता हे तुझ्यावर आहे की तू मला साथ देणार की नाही. जर साथ देणार असेल तर सांग आणि नसेल देणार तरीही सांग. तुझ्या घरी आपल्या साखरपुड्याची अंगठी आणि गिफ्ट्स परत पाठवले जातील. अविनाश आश्चर्याने तिला पाहत राहिला आणि मेघना त्या मुलीकडे. तेव्हा सुरेंद्रच्या टोळीतील एक माणूस त्या डब्यात चढला. हे पाहून मेघनाने पटकन मुलीला आपल्या ओढणीखाली लपवलं. तो माणूस दोघांकडे संशयाने पाहू लागला. त्याने मेघनाला विचारलं, ही मुलगी कोणाची आहे? मेघना पूर्ण आत्मविश्वासाने म्हणाली, ही माझी मुलगी आहे. तो माणूस म्हणाला, मला एकदा हिचा चेहरा दाखव. मेघना रागाने म्हणाली, हा काय उद्धटपणा आहे? ही माझी मुलगी आहे आणि मी तुम्हाला तिचा चेहरा दाखवणार नाही. एकदा दाखव, मी इथून निघून जाईल. अविनाश म्हणाला, दादा, तुला चेहरा का बघायचा आहे? तू गप्प बस, मी ह्या पोरीशी बोलतोय. यावर अविनाश म्हणाला, तू पण कान उघडे ठेवून ऐक, ही माझी बायको आहे. तो माणूस
तिरस्करणीय नजरेने पाहत म्हणाला, बायको? ना कुंकू, ना मंगळसूत्र, ना साडी, आणि ही तुझी बायको? अविनाश खंबीरपणे म्हणाला, हो, आम्ही मुस्लिम आहोत. आमच्याकडे हे सगळं घालायची प्रथा नाही आणि पलीकडच्या डब्यात सर्व आमच्या समाजाचे लोक आहेत. जर तू इथून गेला नाहीस तर मला आमच्या लोकांना इथे बोलावं लागेल आणि त्यानंतर त्याचे परिणाम खूप वाईट होतील. ते ऐकताच तो माणूस काहीतरी बोलणार होता, पण एवढ्यात त्याचा दुसरा साथीदार आला. त्याने त्याला बाजूला घेतलं आणि म्हणाला, बहुतेक ती मुलगी इथे नाही. तो माणूस अविनाश आणि मेघनाकडे कटाक्ष टाकून निघून गेला. तो गेल्याबरोबर अविनाश आणि मेघनाने सुटकेचा निश्वास टाकला. मेघना अविनाशकडे रोषाने पाहत म्हणाली, आत्तापर्यंत तू मला या मुलीला सोडायला सांगत होतास, आता अचानक तुला काय झालं? अविनाश दुसरीकडे पाहत म्हणाला, आता जेव्हा तू तिला आपली मुलगी मानलंच आहे आणि तिला वाढवायचं ठरवलंच आहे तर तिला आईबरोबर वडिलांचीही गरज भासेल ना? अविनाशच्या या वाक्यावर मेघनाच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा उमटली. काही वेळाने रेल्वेने दिल्लीच्या दिशेने प्रवास चालू केला. दिल्लीत येऊन अविनाश आणि मेघनाने प्रथम तिला कायदेशीरपणे दत्तक घेतलं आणि मग तिला आपल्या मुलीप्रमाणे वाढवलं. तिला एक चांगलं आयुष्य दिलं. सुरेंद्र आणि त्याच्या साथीदारांना कधीच कळलं नाही की ती मुलगी कुठे गेली. काही वर्षांपूर्वी पोलिसांना कळलं की सुरेंद्र ड्रग्ज आणि इतर अंमली पदार्थांचा व्यापार करत आहे. त्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला. तेव्हा सुरेंद्रने उलट पोलिसांवरच हल्ला केला. पोलिसांनी आत्मसंरक्षणात गोळीबार केला आणि त्यात सुरेंद्र जागीच ठार झाला. पण ज्या IPS पोलीस अधिकाऱ्यांनी आत्मसंरक्षणात सुरेंद्रवर गोळ्या झाडल्या होत्या त्याचं नाव कधीच पुढं आलं नाही. परंतु ज्योतीच्या मारेकराला योग्य शिक्षा मिळाली. मला एक गोष्ट समजत नाही, आपण स्त्रियांना एकीकडे देवी मानतो आणि दुसरीकडे त्यांना अपशकुनी समजतो. आज आपण तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या जगात खूप पुढे गेलो आहोत, पण अजूनही ही संकुचित मानसिकता काही ठिकाणी जिवंत आहे. ही मानसिकता कायमची नष्ट करण्यासाठी आणि ज्योतीसारख्या स्त्रियांची मदत करण्यासाठी काही वर्षांपूर्वी अविनाश आणि मेघनाने ज्योती फाउंडेशन सुरू करण्याचा निर्णय घेतला होता आणि आज त्याचेच उद्घाटन होते. ज्योतीने कन्याभ्रूण हत्येच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर त्या गावातील अनेक महिलांनीही पुढे येऊन त्याला विरोध केला आणि आता त्या गावातून ती प्रथा पूर्णतः नष्ट झाली आहे. साल 1994 अल्ट्रासाऊंडच्या माध्यमातून भ्रूणाच्या लिंगाची माहिती घेणे कायद्याने बंदी घालण्यात आली. आजच्या काळात मुलींना त्यांचे हक्क मिळत आहेत, त्यांना चांगलं आयुष्य मिळत आहे. पण अजूनही काही ठिकाणी ही दृष्ट मानसिकता टिकून आहे. कोणीतरी येऊन ही मानसिकता बदलणं नाही, ती बदलायची जबाबदारी आपली आहे. ज्योतीने आपल्या मुलीसाठी लढा दिला, आपल्या घरच्यांविरोधात जाऊन, आणि शेवटी ती मरूनही जिंकली. तिने आपल्या मुलीला सुरक्षित आयुष्य देण्याचं वचन दिलं होतं आणि त्या मुलीने आपल्या आईच्या नावाला उंचीवर नेण्याचं वचन दिलं होतं आणि आज ते वचन पूर्ण झालं. हे ऐकून संपूर्ण हॉलमध्ये कुजबूज सुरू झाली. स्टेजवर बसलेले लोकही आश्चर्याने दिव्याकडे पाहू लागले. दिव्या सगळ्यांकडे पाहत म्हणाली, तुमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला असेल, त्याचं उत्तर मी देते. मी IPS दिव्या. मी तीच मुलगी आहे जिच्यासाठी माझ्या आईने आपल्या प्राणांची आहुती दिली, जिच्यासाठी ती आपल्या घरच्यांविरोधात लढली, जिच्या जन्मासाठी तिला आपलं आयुष्य द्यावं लागलं. त्या लोकांनी आधी माझ्या आईवर सामूहिक अत्याचार केले, मग तिला संपवलं. पण जिथे एकीकडे क्रूरता होती तर तिथे दुसरीकडे माणुसकी होती. समोर बसलेल्या एका महिलेकडे बोट दाखवत, मनीषा मावशी, ज्यांचं माझ्या आईसोबत रक्ताचं नातं नसतानाही तिला बहिणीसारखं प्रेम दिलं आणि तिला पळून जाण्यास मदत केली. समोर बसलेल्या मनीषाने डोळ्यातील अश्रू पुसले आणि हसली. तसेच डॉक्टर रश्मी मॅडम, ज्यांनी माझ्या आईची प्रत्येक क्षणी मदत केली, आणि ते ड्रायव्हर काका, ज्यांनी एका एकट्या आणि बेसारा स्त्रीला तिच्या मार्गावर पोहोचवण्यास मदत केली. तसेच माझे आई बाबा मेघना आणि अविनाश, ज्यांनी एका अनोळखी स्त्रीच्या मुलीला आपली लेक मानलं आणि तिला प्रेम दिलं, त्यासोबतच शिक्षण दिलं. नुसतं शिकवलं नाही तर एक अधिकारी बनून या समाजापुढे उभं केलं.
माझ्या आईने ज्या सामाजिक अवहेलना भोगल्या आहेत त्या पुन्हा मला इतर कोणत्याही स्त्रीच्या वाटेला येऊ द्यायच्या नाहीत. मेघना चष्मा काढून डोळ्यातील अश्रू पुसत दिव्याकडे पाहते. अविनाशही दिव्याकडे हसत बघतो. आज मी जिथे आहे ते फक्त यांच्यामुळे आहे. जरी आई आज माझ्यासोबत नाही, जरी मी तिला कधी पाहिलं नाही, तरी ती आजही माझ्या हृदयात जिवंत आहे. दिव्याचं बोलणं ऐकून समोर बसलेली एक 12वीची विद्यार्थिनी रडतच उठली आणि जोरात टाळ्या वाजू लागली. दिव्याने तिला पाहून हलकेसे स्मितहास्य केलं. त्या क्षणात संपूर्ण हॉल टाळ्यांच्या आवाजाने भरून गेला. काही वेळाने दिव्याने आपल्या हाताने युती फाउंडेशनचं उद्घाटन केलं. मग लोक हॉलच्या बाहेर पडू लागले. दिव्या काही लोकांशी बोलत होती तेव्हाच तिला एक महत्त्वाचा फोन आला आणि तिला तातडीने निघावं लागलं. ती मेघनाला सांगून बाहेर पडली. ती आपल्या गाडीकडे जात असताना अचानक एक मुलगी जोरात ओरडली, दिव्याज्योती मॅडम. हे नाव ऐकताच तिच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. आज पहिल्यांदाच कोणीतरी तिचं नाव तिच्या आईच्या नावासोबत जोडून घेतलं होतं. तिने मागे वळून पाहिलं. एक मुलगी धावत तिच्या दिशेने येत होती. तीच मुलगी जिने सर्वप्रथम टाळ्या वाजवल्या होत्या. मुलगी तिच्यासमोर आली आणि आपली वही पुढे करत म्हणाली, मॅम, ऑटोग्राफ प्लीज. दिव्या हसली आणि तिने वही ऑटोग्राफ दिलं. मॅडम, मी तुमची खूप मोठी चाहती आहे. माझा भाऊ देखील तुमच्याच डिपार्टमेंटमध्ये काम करतो. मी तुमची प्रत्येक मुलाखत यूट्यूबवर पाहते कारण मला सुद्धा तुमच्यासारखेच IPS अधिकारी व्हायचे आहे. दिव्या तिच्या डोक्यावर हात ठेवत, तू माझ्यापेक्षा चांगली IPS होशील. फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. ती पुढे निघणार तितक्यात ती मुलगी परत म्हणाली, दिव्याज्योती मॅडम, तुम्ही इतक्या सहजपणे तुमच्या आईच्या मारेकरांना माफ कसं केलं आणि त्यांनी सुरेंद्रला मारणाऱ्या धाडसी IPS पोलीस अधिकाऱ्याचं नाव समोर का आलं नाही? दिव्या थांबली आणि तिला पाहत म्हणाली, तुला नक्की काय जाणून घ्यायचे? मुलगी हसत म्हणाली, तेच जे खरं आहे. दिव्या मॅडम तिच्या हसण्याचा अर्थ समजून घेत म्हणाली, तू आधीच समजली आहेस, मग तुला वेगळं सांगायची गरज नाही. त्यानंतर IPS दिव्या मॅडम हसत पुढे गेल्या आणि आपल्या गाडीत बसून निघून गेल्या. ती मुलगी मात्र आनंदाने कधी ऑटोग्राफकडे तर कधी दूर निघून गेलेल्या लाल दिव्याच्या गाडीकडे पाहत राहिली. मित्रांनो, जरी कथा आवडली असेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.